येत आहेत का? टायमिंग येत आहे का? टायमिंग नाही अजून आलं. ते गोल गोल फिरत आहे का? हा, गोल 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 फिरतोय. ठीक आहे, थांबा थोडं. नेटवर्कच्या थोडा वेळ येते. हो हो, हा आलं आता टायमिंग. आता ठीक आहे, मग माझा फेसबुकला मिनिमाइज करून घ्या त्याचे. आता तुमची पीपीटीला स्लाइड शो करून घ्या. अच्छा. आणि थांबा थोडं 3 मिनिटं आणि बरोबर बोलायला चालू करा. तुम्ही 7 वाजून 1 मिनिटांनी जर स्टार्ट केला तरी चालते. पीपीटीला आता स्लाइड शो करू. स्लाइड शो म्हणजे फुल फुल स्क्रीन. हा केलं. 2 मिनिटं चालू ठेवा. हो हो हो, फोन चालूच ठेवतो. हो स्लाइड शो केला तुम्ही? हो, केला. झालं ना? कट करूया आता फोन. ठीक आहे. हो. तुम्ही 7 वाजून 1 मिनिटांनी चालू करा. आवाज पण व्यवस्थित येतो तुमचा. ओके 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 सर. ओके, थँक्यू. थँक्यू. गुड इव्हनिंग. सिंधुजन अकॅडमी पुणे यांनी माझं व्याख्यान आयोजित केलेलं आहे.
त्यांच्या ह्या उपक्रमाचं 58वं पुष्प आहे. सध्या सगळीकडे करोनाची भीती आहे, करोनाचं वातावरण आहे. हेही एक प्रकारचं डिझास्टरच आहे. आणि त्या संदर्भाने मी जो विषय घेतलेला आहे तो आपत्ती व्यवस्थापन म्हणजेच डिझास्टर मॅनेजमेंट या विषयावरती मी माझं व्याख्यान देणार आहे. माझं हे व्याख्यान आयोजित केल्याबद्दल सिंधुजन अकॅडमीचे शिंदे सर यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. जेव्हा आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणतो त्यावेळेला 2 टर्मिनॉलॉजीज ह्या मुख्यत्वे करून आपल्या समोर येतात. एक म्हणजे हजार्ड्स म्हणजे संकट आणि दुसरं म्हणजे आपत्ती डिझास्टर. तर ह्या दोन्ही ज्या संज्ञा आहेत ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हजार्ड म्हणजे ही एक भौतिक घटना आहे, नैसर्गिक घटना आहे किंवा एखादी घटना मानव निर्मित सुद्धा असू शकते आणि या घटनांमुळे जीवितहानी किंवा प्रॉपर्टीचं नुकसान किंवा सोशल किंवा इकॉनॉमिक विस्कळीतपणा येऊ शकतो किंवा पर्यावरणाची हानी पण होऊ शकते. जे प्राथमिक स्वरूपाचं हजार्ड आहे हे मानव वस्ती विस्कळीत करते आणि सेकंडरी जे आहेत हजार्ड ते प्राथमिक हजार्ड किंवा प्राथमिक संकट आहे त्याच्यामुळे निर्माण झालेलं हे द्वितीय स्वरूपाचं संकट असतं आणि त्याच्यामुळे अजून परत हानी होण्याची शक्यता निर्माण होते. जेव्हा आपण आपत्ती म्हणतो त्यावेळेला जीवितहानी होते, आर्थिक नुकसान होतं किंवा प्रॉपर्टीचा लॉस होतो, एन्व्हायरमेंटलचं पर्यावरणाची हानी होते, प्रदूषण होतं, इत्यादी गोष्टी ह्या होतात. त्याला आपण डिझास्टर म्हणतो. म्हणजे ह्या दोन्ही मधला फरक जो आहे तो फरक अत्यंत कमी आहे. तो फरक खूप महत्वाचा आहे. जेव्हा आपण हजार्ड म्हणतो, संकट म्हणतो, त्यावेळी ती एक घटना आहे की ज्याच्यामुळं जीवितहानी किंवा प्रॉपर्टीचं नुकसान होण्याची शक्यता असते किंवा इतर कुठल्याही प्रकारचं नुकसान होण्याची शक्यता असते. आणि हजार्ड जे आहे ते डिझास्टरमध्ये केव्हा रूपांतर होतं, जेव्हा खऱ्या स्वरूपामध्ये कुठल्या गोष्टीची, प्रॉपर्टीची, जीविताची हानी होते त्यावेळेला आपण ते डिझास्टर म्हणतो. जोपर्यंत हानी होत नाही तोपर्यंत हे डिझास्टर आहे आपण म्हणू शकत नाही. ते हजार्ड पुरतच मर्यादित राहतं. जेव्हा हानी होते त्यावेळेलाच ते डिझास्टर किंवा आपत्ती आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणूनच ऑल डिझास्टर्स आर हजार्ड्स बट ऑल हजार्ड्स आर नॉट डिझास्टर्स. म्हणजे आपत्ती, सगळ्या आपत्ती हे संकटच आहे पण सगळी संकट ही आपत्ती नाहीये. म्हणजे थोडक्यामध्ये साध्या भाषेत सांगायचं जर झालं तर हजार्ड हे डेंजरस सिच्युएशन, भीतीयुक्त, हानीयुक्त सिच्युएशन, वातावरण निर्मिती करतं की ज्याच्यामुळं धोका हा निर्माण होऊ शकतो. आणि डिझास्टर म्हटलं की इट विल हॅव ऍक्च्युअल इफेक्ट्स ऑन द ह्युमन्स ऑर द प्रॉपर्टी. म्हणजे ऍक्च्युअल त्याचा परिणाम हा मानवावरती, मानवी वस्तीवरती, प्रॉपर्टीवरती किंवा पर्यावरणावरती दिसून येतो. जर तो परिणाम झाला नसेल, जीवितहानी झाली नसेल, प्रॉपर्टीचं डॅमेज झालं नसेल तर मग ते हजार्डच पर्यंत मर्यादित राहील. म्हणून हजार्ड जे आहेत ते हानी पोहोचवतीलच असं नाही.
कारण उदाहरण द्यायचं झालं तर समजा भूकंप हे एक आपण हजार्ड घेतलं, तो समजा निर्मनुष्य जिथं वस्ती नाही अशा ठिकाणी ओपन लँडमध्ये किंवा बॅरन लँडमध्ये जर झाला तर ती एक नैसर्गिक घटना होऊ शकते, नॅचरल फिनॉमिना, किंवा हे नॅचरल हजार्ड राहू शकते. ते डिझास्टर मध्ये रूपांतर होऊ शकत नाही कारण तिथं कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही. हजार्ड जे आहेत ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. काही भूशास्त्रीय आहेत, काही जैविक आहेत. भूशास्त्रीय हजार्ड्स हे खूप कॉमन आहेत. काही जैविक आहेत, जसं एपिडेमिक्स आहे, आता पॅन्डेमिक कोरोना चालू आहे, हे साथीचे रोग आहेत, हे बायोलॉजिकल झाले. किंवा केमिकल रासायनिक पद्धतीचे सुद्धा असू शकतात, जसं की न्यूक्लिअर पॉवर प्लांटमधून काही गळती झाली किंवा केमिकल इंडस्ट्रीमधून काही गळती झाली, तर अशा प्रकारचे हे केमिकल हजार्ड्स हे असतात. पण सध्या काय झालेलं आहे, हे जे हजार्ड्स आहेत, संकट आहेत, ते डिझास्टरमध्ये रूपांतरित जास्ती प्रमाणात होत आहेत. कारण आपण ह्युमन कम्युनिटी जी आहे, मानव वस्ती आहे, ती ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण आपल्या देशाचं जर पॉप्युलेशन बघितलं, लोकसंख्या बघितली, तर ही खूप भरपूर लोकसंख्या आहे. त्यामुळे जवळपास सगळ्या भागामध्ये आपल्याला मनुष्य वस्ती दिसून येते आणि त्यामुळे हजार्डचं रूपांतर हे डिझास्टरमध्ये झालेलं आपल्याला दिसतं. आणि बऱ्याच वेळा असं होतं की छोट्या स्वरूपाचं जे हजार्ड आहे ते हजार्ड सुद्धा मोठ्या स्वरूपाच्या आपत्तीमध्ये त्याचं रूपांतर होतं, कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते किंवा प्रॉपर्टीचा लॉस होऊ शकतो. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये रिस्क इक्वेशन, जोखीम समीकरण एक दिलेलं आहे. तर ते खूप महत्वाचं आहे की ही जी जोखीम जी आहे ती कशी ठरवली जाते. कारण हे जे रिस्क आहे दॅट अल्टिमेटली कंट्रोल्स द पॉसिबिलिटी ऑफ कन्व्हर्टिंग हजार्ड इनटू डिझास्टर. म्हणजे हजार्ड जे संकट आहे त्याचं रूपांतर आपत्तीमध्ये व्हायचं असेल तर हे रिस्कचे फॅक्टर्स जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत, ते सगळं ते कंट्रोल करतात. म्हणून रिस्क बरोबर थ्रेट म्हणजे धोका गुणिले व्हल्नरॅबिलिटी म्हणजे असुरक्षितता गुणिले कॉस्ट म्हणजे खर्च, हे 3 पॅरामीटर्स आहेत. दे विल डिफाईन द रिस्क. थ्रेट म्हणजे एखादा संकट किंवा त्याची फ्रिक्वेन्सी काय, वारंवारिता काय, एखाद्या एरियाला हिट करायची, एखाद्या एरियामध्ये निर्माण होण्याची. एखादा ठराविक एरिया असतो त्या ठिकाणी भूकंप असेल किंवा दरड कोसळणे असेल, हे वारंवार होऊ शकतं. म्हणजे तो थ्रेट तिथं खूप असू शकतो. जसं हिमालयामध्ये अर्थक्वेक, भूकंप जे आहेत ते खूप प्रमाणात होतात. त्यामुळे त्या ठिकाणी धोका जो आहे, थ्रेट जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. दुसरा पॅरामीटर जो आहे तो असुरक्षितता, व्हल्नरॅबिलिटी. म्हणजे व्हल्नरॅबिलिटी जी आहे ती, आता उदाहरण परत घ्यायचं झालं हिमालयाचं, तर तिथला जो हिमालयातला एरिया आहे तो भूकंपासाठी खूप असुरक्षित आहे. कारण तिथं फ्रिक्वेन्सी आहे, वारंवारिता हे खूप आहे. मोठ्या प्रमाणात भूकंप हे होतात, त्याची संख्या पण जास्त असते. म्हणून हिमालयन रिजन हा असुरक्षित आहे. व्हल्नरॅबिलिटी जी आहे ती त्या ठिकाणी जास्त आहे. पण जर सुनामी जर आपण हजार्ड घेतलं तर सुनामीसाठी हिमालयन रिजन जो आहे तो जास्त असुरक्षित नाहीये, म्हणजे व्हल्नरेबल जास्त नाहीये. आणि तिसरा जो मुद्दा आहे, पॅरामीटर आहे, तो आहे खर्च. ज्या ठिकाणी जास्त लोक, जास्त प्रॉपर्टी ही असते त्या ठिकाणी कॉस्ट जी आहे इन्व्हॉल्व्ह झालेली त्याच्यामध्ये ती खूप असते. ज्या ठिकाणी मग जास्ती पॉप्युलेशन आहे, जास्ती प्रॉपर्टी आहे, त्या ठिकाणी कॉस्ट इन्व्हॉल्व्ह जास्त आहे, त्यामुळं रिस्क सुद्धा ही जास्त आहे. म्हणजे जोखीम पण जास्त आहे. म्हणजे थ्रेट आहे, व्हल्नरॅबिलिटी आहे, खर्च आहे. धोका, असुरक्षितता आणि खर्च हे 3 फॅक्टर जर जास्त असतील तर त्या ठिकाणची जी रिस्क आहे, जोखीम आहे, ही खूप जास्त असेल त्या एरियाची.
या स्लाइडमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझास्टर्स पाहत आहात, आपत्ती पाहत आहात. याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहेत आणि मॅनमेड पण आहेत, म्हणजे मानव निर्मित आहेत. ह्याचं हे वर्गीकरण दिलेलं आहे. नॅचरलमध्ये, नैसर्गिकमध्ये प्लॅनेटरी आहेत आणि एक्स्ट्रा प्लॅनेटरी हे आहेत. प्लॅनेटरीमध्ये टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरचे जे आहेत ते डिझास्टर्स आहेत, त्या आपत्तीज आहेत. त्याच्यामध्ये दरड कोसळणे आहे, लँडस्लाइड, भूकंप आहे, ज्वालामुखी आहे. हे एंडोजिनस आहेत, म्हणजे यामध्ये जे आहे ती जी ऊर्जा आहे किंवा त्याचा जे उगम आहे तो त्या जमिनीमधून होत असतो, म्हणून त्याला एंडोजिनस असं म्हटलेलं आहे. आणि प्लॅनेटरीमध्ये दुसरे आहे ॲटमॉस्फेरिक, ते बाह्य स्वरूपाचे आहेत. वातावरणातील बदलामुळे ज्या आपत्ती येतात त्या आहेत. त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल जे आहे त्याच्यामध्ये चक्रीवादळ आहे, विजा चमकणे आहे, गारा पडणे आहे किंवा ढगफुटी आहे. आणि क्युम्युलेटिव्ह आहेत. क्युम्युलेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये क्युम्युलेटिव्ह म्हटलं तर त्याच्यामध्ये फ्लड्स आहेत, पूर आहेत, ड्राऊट आहे, नंतर कोल्ड वेव्ज आहेत, थंडीची लाट आहे, उष्णतेची लाट आहे. ह्या सगळ्या अशा एकत्रित अशा संकलित होतात आणि येतात. आणि हे जे ॲबनॉर्मल आहे ते सडन येतात. दुसरं जे आहे ते मानव निर्मित डिझास्टर्स. त्याच्यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक आहेत. भौतिकमध्ये अर्दन म्हणजे त्या ठिकाणी माती वगैरे सरकणे, लँडस्लाइड आहे, दरड कोसळणे आहे किंवा मातीची धूप होणे, ह्या गोष्टी आहेत. रासायनिकमध्ये न्यूक्लिअर एक्सप्लोजन आहे. काही टॉक्सिक केमिकल्स असतात, घातक रसायनं असतात, ते सोडले जातात, त्याच्यामुळे आहे. ओझोनचा क्षय आहे, आम्लवर्ष आहे आणि ऑइल स्पिल्स म्हणजे तेल गळती, त्याच्यामुळे काही आपत्ती येतात. आणि बायोलॉजिकल म्हणजे जैविक, त्याच्यामध्ये एपिडेमिक आहे, म्हणजे साथीचे रोग आहेत. एपिडेमिक असेल, पेंडेमिक असेल, हे साथीचे रोग आहेत सगळे. युट्रोफिकेशन म्हणजे अन्न अतिरेक, की ज्याच्यामुळे ऑक्सिजनची लेवल ही पाण्यामधली कमी होऊ शकते आणि त्याच्यामुळे पाण्यामध्ये जे जीव आहेत ते मृत होऊ शकतात किंवा मरण पावतात. नंतर पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे, लोकसंख्याचा जो स्फोट आहे तो आहे. आणि काही इन्फ्लुएन्स ऑफ पेस्ट अँड इन्सेक्ट म्हणजे कीड वगैरे आहे. जसं आता काही दिवसापूर्वी विदर्भामध्ये टोळधाड आली होती, ती टोळधाड आहे. तर असं हे डिझास्टर्सचे वेगळे वेगळे प्रकार या ठिकाणी दाखवलेले आहेत. हे पण एक वेगळ्या प्रकारचं वर्गीकरण डिझास्टरचं दिलेलं आहे, आपत्तीचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये रॅपिड ऑनसेट डिझास्टर आणि स्लो ऑनसेट डिझास्टर म्हणजे सडन असे तात्काळ होणारे आहेत. आणि काही त्याचा वेग जो आहे तो वेग असा कमी असतो. त्याच्यामध्ये नैसर्गिक आहेत, रॅपिड पण नैसर्गिक, जसं की भूकंप आहे, चक्रीवादळ आहे, दरड कोसळणे आहे, ज्वालामुखी आहे, विजा चमकणे आहे, विजेसह गडगडाट आहे किंवा जंगलाला लागणाऱ्या आगी आहे. हे तात्काळ होतात, म्हणजे ते आपल्याला कळतही नाही की लगेच होऊन जातात. दुसरे जे आहे ते रॅपिड ऑनसेट मॅनमेड म्हणजे मानव निर्मित आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स असतील, एक्सप्लोजन स्फोट, आगी असतील, फायर्स, ॲक्सिडेंट्स असतील, अपघात. आणि स्लो ऑनसेट डिझास्टरमध्ये नैसर्गिकमध्ये पूर आहे आणि दुष्काळ आहे. कारण
हे स्लो का म्हटलेलं आहे, कारण पूर येणार हे आपण थोडं आधी त्याचा अंदाज बांधू शकतो. पूर असेल, दुष्काळ असेल, ते काय सडनली येत नाहीत. समजा संततधार पाऊस पडत असेल, नदीमध्ये पाण्याची पातळी जास्ती असेल, तर पूर येऊ शकतो. आणि मानवनिर्मित जे आहेत त्याच्यामध्ये पॉप्युलेशन एक्सप्लोजन आहे, सिव्हिल वॉर्स आहेत, युद्ध आहेत, एपिडेमिक आहे, हा मॅनमेड सुद्धा मानवनिर्मित सुद्धा आहे, डेझर्टिफिकेशन वाळवंटीकरण आहे, युट्रोफिकेशन आहे आणि ऑइल स्पिल्स आहेत. तर हे दुसऱ्या प्रकारचं वर्गीकरण आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हजार्ड्स आणि डिझास्टर्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये भूशास्त्रीय जे आहेत जिओलॉजिकल हजार्ड्स, त्याच्यामध्ये भूकंप आहे, सुनामी आहे, ज्वालामुखी आहे, दरड कोसळणे आहे, धरण फुटणे आहे किंवा खाणीमध्ये लागणाऱ्या आगी आहेत. नंतर पाण्याशी आणि वातावरणाशी निगडीत जे संकट आहेत, हजार्ड्स आहेत, त्याच्यामध्ये चक्रीवादळ आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, मग ते सायक्लॉन्स असतील, टॉर्नेडो असतील, हरिकेन्स असतील. नंतर पूर आहेत, दुष्काळ आहेत, गारा पडणे, हेलस्टॉर्म, ढगफुटी आहे, दरड कोसळणे आहे. आता हे लँडस्लाइड हा जिओलॉजिकल पण आहे आणि वॉटर अँड क्लायमेट, पाणी आणि क्लायमेटशी निगडीत पण आहे. कारण इथं दोन्ही फॅक्टर जे आहेत ते त्याला कारणीभूत आहेत. म्हणून तो दोन्हीकडे लँडस्लाइड जो आहे, दरड कोसळणे, हे दोन्हीकडे दाखवलेला आहे. उष्ण किंवा थंड हवेच्या लाटा ज्या आहेत ते आहेत. नंतर हिमस्खलन आहे, स्नो ॲव्हलॅन्चेस, आणि समुद्रामुळे जी काही धूप होती किनारपट्टीवरती, समुद्र किनारपट्टीवर, ते दिलेलं आहे. पर्यावरणीय हजार्ड जे आहेत त्याच्यामध्ये पर्यावरण प्रदूषण आहे, ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचं प्रदूषण असेल, पाणी प्रदूषण असेल, माती प्रदूषण असेल. डिफॉरेस्टेशन आहे, जंगलतोडी, वाळवंटीकरण आहे, आणि पेस्ट इन्फेक्शन म्हणजे एखाद्या किडीमुळं, कीटकामुळं जे इन्फेक्शन होतं ते आहे. आणि जैविक मध्ये ह्युमन ॲनिमल एपिडेमिक्स आहेत, साथीचे रोग आहेत, पेस्ट अटॅक्स पण आहेत, जसं की टोळधाड आहे, फूड पॉयझनिंग, अन्नातून विषबाधा होते, किंवा वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे वेपन्स वापरले जातात, बायोलॉजिकल वेपन्स, तर त्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये होतो. तर अशा प्रकारचे हे वेगवेगळे टाईप्स आहेत. भूशास्त्रीय आहेत, पाण्याशी आणि वातावरणाशी निगडीत आहेत, पर्यावरणाशी निगडीत आहेत, आणि जैविक, असं त्याचं वर्गीकरण आहे. मग आपत्ती व्यवस्थापन हे का महत्वाचं आहे? कारण आपल्याला माहित आहे की वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आपत्ती ह्या घडत असतात आणि त्याला सामोरं जाणं हे आपल्याला भाग पडतं, आणि त्यातून परत पूर्वस्थितीवर येणं हे पण खूप महत्वाचं आहे. म्हणून आपत्ती व्यवस्थापन हे खूप महत्वाचं आहे. आपत्ती व्यवस्थापन का महत्वाचं आहे? कारण ह्या ज्या आपत्ती येतात ह्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या असतात. काही आपत्ती आहेत त्या प्रेडिक्टेबल इन ॲडव्हान्स, म्हणजे त्याचा आपण अंदाज काही काळ आधी अंदाज आपण बांधू शकतो किंवा आपल्याला अंदाज येऊ शकतो. काहींचा कमी कालावधी असतो, काहींचा जास्त असतो. काही आपत्ती ज्या आहेत त्या दरवर्षीच असतात, आणि काही आपत्ती ह्या ऋतूंशी निगडीत असतात, सीझनल असतात. जसं ढगफुटी ही सीझनल आहे. काही आपत्ती आहेत ह्या सडन आणि अनप्रेडिक्टेबल आहेत, म्हणजे त्या त्वरित तात्काळ येतात आणि त्याचा अंदाज आपण बांधू शकत नाही. या ठिकाणी उदाहरणं दिलेली आहेत. पूर आहेत, काही दिवस आधी किंवा काही आठवडे आधी आपण त्याचा अंदाज बांधू शकतो.
भूकंप आहे, भूकंपाचा अंदाज बांधणे किंवा पूर्वसूचना त्याची मिळत नाही, अंदाज बांधू शकत नाही, पण तरी काही भूकंपाच्या संदर्भाने म्हटलं तर काही सेकंड्स किंवा काही मिनिट्स हे आधी आपल्याला कळू शकतं. चक्रीवादळ जे आहेत ते काही दिवस आधी आपल्याला कळू शकतात. दुष्काळ जे आहे ते काही महिने आपल्याला आधी त्याचा अंदाज येऊ शकतो, कारण किती पाऊस पडला, किती पाण्याचे रिसोर्सेस उपलब्ध आहेत त्याच्यावरून आपण दुष्काळ पडेल का नाही ह्याचा अंदाज बांधू शकतो. त्याचं प्रेडिक्शन हे आपण ॲडव्हान्समध्ये करू शकतो. हा जर आपण भारताचा जर नकाशा बघितला, इंडिया मॅप, तर याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण डिझास्टर्स दाखवलेले आहेत. जसं जम्मू काश्मीर इकडं आपण वरच्या भागामध्ये भूकंप आणि हिमस्खलन दाखवलेले आहेत. गुजरात इथे आपण भूकंप दाखवलेला आहे. महाराष्ट्रामध्ये भूकंप आहे, पूर आहेत. इथं केरळामध्ये सुनामी दाखवलेले आहेत. आंध्रमध्ये, तामिळनाडूमध्ये पण सुनामीच दाखवलेले आहेत. ओरिसामध्ये चक्रीवादळ, पूर्ण किनारपट्टीवरती चक्रीवादळ त्याचा धोका असू शकतो. पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी या ठिकाणी चक्रीवादळाचा धोका निश्चितच आहे. मध्य प्रदेशमध्ये भोपाळमध्ये गॅस डिझास्टर झालं होतं, आपल्याला सगळ्याला माहीत आहे, युनियन कार्बाईडची कंपनीची केस. बिहारमध्ये, आसाममध्ये पूरस्थिती निर्माण होऊ शकते. ह्या नॉर्थ ईस्टमध्ये, उत्तर पूर्व भारतामध्ये हे पुराचे जे आपत्ती आहे ती येऊ शकते. हिमालयन रिजनमध्ये भूकंपाची आपत्ती ही जास्ती प्रमाणामध्ये येऊ शकते. म्हणजे आपण जर बघितलं तर जवळपास भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या आपत्ती ह्या येत असतात आणि त्यामुळं आपत्ती व्यवस्थापन करणं हे आपल्याला खूप आवश्यक आहे. आपण जर भारतातील आपत्ती प्रवणता जर बघितली, व्हल्नरॅबिलिटी प्रोफाईल ऑफ इंडिया, आणि जर त्याचं स्टॅटिस्टिक्स बघितलं तर ते खूप तसं भीतीदायक स्टॅटिस्टिक्स आहे. कारण इंडियाचा जवळपास 57% भाग लँड एरिया इज प्रोन टू अर्थक्वेक्स. हा भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये 57% भाग हा येतो, वेगळ्या वेगळ्या राज्यातला मिळून. 12% भाग हा पुराच्या धोक्या त्या ठिकाणी 12% एरियावरती उद्भवू शकतो. 8% एरियावरती चक्रीवादळ येऊ शकतात. जसं मी सांगितलं, पूर्व किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी त्या ठिकाणी चक्रीवादळ येऊ शकतात आणि तो एरिया वाढू सुद्धा शकतो. जर चक्रीवादळ डायव्हर्ट नाही झालं आणि ते लँड एरियावरती जर आलं, जमिनीच्या भागाकडे, किनारपट्टीवरून आतल्या बाजूला जर सरकलं तर त्याचा धोका अजून वाढू शकतो, त्याचा एरिया पण वाढू शकतो. नंतर 70% ऑफ द कल्टिवेबल लँड इज प्रोन टू ड्राउट. दुष्काळ सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. म्हणजे टोटल जर बघितलं आपण, जवळपास 85% आपला भारताचा जो भूभाग आहे तो आपत्ती प्रवण क्षेत्रामध्ये येतो, नैसर्गिक आपत्ती प्रवण क्षेत्रामध्ये. आणि जवळपास 22 राज्य जे आहेत दे आर प्रोन टू मल्टी हजार्ड्स. म्हणजे त्याच्यामध्ये 22 राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हे संकट, नैसर्गिक आपत्ती संकट ही येऊ शकतात. या ठिकाणी मी दाखवलेलं आहे भूकंपामुळे कशा पद्धतीची हानी झालेली आहे, कशा पद्धतीनं घरं पडलेली आहे, हे मी 2 फोटोच्या माध्यमातून आपल्याला दाखवत आहे. भूकंपामुळे सुनामी सुद्धा येऊ शकते. मग जसं मी मगाशी सांगितलं, प्रायमरी हजार्ड आणि सेकंडरी हजार्ड, द्वितीय स्वरूपाचं. हे सुनामी हे द्वितीय स्वरूपाचं आहे, कारण भूकंपामुळे सुनामी आलेली आहे, त्यामुळे हे सेकंडरी हजार्ड आहे. हे 2004 मध्ये इंडियन ओशनमध्ये सुनामी झाल्या होत्या, त्याचे चित्र आहेत. हा मरीना बीच आहे,
सुनामीमुळे पहा सगळे वाहनं सुद्धा हे समुद्रामध्ये वाहून आलेले आहेत. खूप प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोस्टल एरियामध्ये समुद्र किनारपट्टीवरती नुकसान हे झालेलं दिसून येतंय. कन्याकुमारीला विवेकानंद रॉक मेमोरियल आहे, त्या ठिकाणी सुद्धा अशा उंच जायंट लाटा ह्या निर्माण झालेल्या होत्या. ह्या थायलंडमध्ये ह्या सुनामी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या होत्या, त्याचे हे पिक्चर्स आहेत. हे एवढ्यासाठी दाखवले की किती मोठ्या प्रमाणामध्ये आपत्ती कुठल्याही प्रकारची येऊ शकते. म्हणून डिझास्टर मॅनेजमेंट हे खूप महत्वाचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे इट इज अ सायक्लिक प्रोसेस. हे एक प्रकारचं चक्र आहे आणि त्या चक्रामध्ये वेगळे वेगळे टप्पे आहेत. द एंड ऑफ वन फेज इज बिगिनिंग ऑफ अनदर. म्हणजे एक टप्पा संपतो आणि दुसरा टप्पा सुरू होतो. त्याचे फिगर्स खाली मी दाखवणारच आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की एक फेज जे आहे एक टप्पा कंप्लीट होईल आणि मग दुसरा टप्पा सुरू होईल, तसं नाही. बऱ्याच वेळेला वेगळे वेगळे टप्पे हे एकाच वेळेला कार्यरत राहतात. हे आपत्ती व्यवस्थापन चक्र आहे, त्याची ही फिगर आहे. या ठिकाणी डिझास्टर आहे आणि उजव्या बाजूचा जो भाग आहे हा आफ्टर द इव्हेंट, म्हणजे ती घटना घडल्यानंतरचा आहे. त्यामध्ये रिस्पॉन्स आहे आणि रिकव्हरी आहे, प्रतिसाद आहे. आणि बिफोर द इव्हेंट म्हणजे आपत्तीच्या आधी, त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन आणि प्रिपेअर्डनेस. या ठिकाणी हा दुसरा एक डायग्राम आहे, याच्यामध्ये अजून जास्त क्लिअर होईल. या ठिकाणी आपत्तीचा आघात झालेला आहे. मग आपत्तीचा आघात झाल्यानंतर तुमचा रिस्पॉन्स कसा आहे, प्रतिसाद कसा आहे त्या आपत्तीला, आणि रेस्क्यू कशा पद्धतीने तुम्ही करताय, बचाव कशा पद्धतीने करताय, हे आपत्तीच्या दरम्यानच्या काळामध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत की प्रतिसाद आणि बचाव. त्यानंतरची जो टप्पा आहे तो रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसन आणि रिकन्स्ट्रक्शन किंवा डेव्हलपमेंट, पुनर्रचना आणि विकास. हे जे दोन आहेत ते आपत्ती नंतरच्या काळामधले आहेत. हे तिन्हीच्या तीन. प्रतिसाद कसा देता, कशा पद्धतीनं बचाव करता, कशा पद्धतीनं पुनर्वसन करता आणि पुनर्रचना किंवा विकास कशा पद्धतीने करता, हे आफ्टर द इव्हेंट, आपत्ती नंतरच्या काळातल्या टप्प्याचं हे विवरण आहे. या ठिकाणी आपत्ती पूर्व सामान्य स्थिती आहे आणि हे जे डाव्या बाजूला जे 3 टप्पे दिलेत हे आपत्तीच्या पूर्वीचे टप्पे आहेत, बिफोर द डिझास्टर. त्याच्यामध्ये प्रिव्हेन्शन आहे, प्रतिबंध आहे, म्हणजे कुठलीही आपत्ती तिला प्रतिबंध कसा घालायचा, कशा पद्धतीनं हे करायचं ते आहे. जसं की आपल्याला माहित आहे की आपण पुण्यावरून मुंबईला जाताना मोठा घाट आहे लोणावळ्यानंतर, खंडाळा घाट. त्या ठिकाणी दरड कोसळू नये म्हणून त्या ठिकाणी वायरचे नेट्स लावलेले आहेत, म्हणजे प्रतिबंध केलेला आहे दरड कोसळू नये म्हणून. त्याच्यानंतर मिटिगेशन आहे, म्हणजे उपशमन. मिटिगेशनसाठी तुम्ही काय करू शकता, आणि प्रिपेअर्डनेस म्हणजे पूर्वतयारी काय करू शकता. आता प्रत्येक आपत्तीसाठी वेगळ्या वेगळ्या प्रकारची पूर्वतयारी, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं मिटिगेशन आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचं प्रिव्हेन्शन हे असतं. भूकंपासाठी वेगळ्या प्रकारचं, दरड कोसळणे लँडस्लाइडसाठी वेगळ्या प्रकारचं, पुरासाठी वेगळ्या प्रकारचं, अशा पद्धतीचं नियोजन हे करावं लागतं. सो ही जी आहे हे डिझास्टर मॅनेजमेंट सायकल म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन चक्र आहे. त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे उजव्या बाजूला आपत्ती नंतरचं आणि डाव्या बाजूला आपत्तीच्या पूर्वी काय काय करायचं ते दाखवलेलं आहे. याच्यामध्ये त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. मिटिगेशन म्हणजे तुम्ही मेजर्स काय घेता टू मिनिमाइज द रिझल्ट ऑफ डिझास्टर, म्हणजे कमीत कमी हानी होण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करताय. फॉर एक्झाम्पल ज्या ठिकाणी वस्ती आहे त्या ठिकाणी तुम्ही बिल्डिंगला कोड देऊ शकता. जसं भूकंप
एरिया आहे, भूकंप प्रवण एरिया आहे, त्या ठिकाणी की जास्ती धोकादायक बिल्डिंग, कमी धोकादायक बिल्डिंग, मध्यम धोकादायक बिल्डिंग, त्यांना वेगवेगळे कोड्स देऊ शकता. तुम्ही एरियाचं झोनिंग करू शकता, वेगवेगळे झोन्स, की कुठल्या ठिकाणी जास्त हानी होईल, कुठल्या ठिकाणी कमी होईल, त्याचं व्हल्नरेबिलिटी अनालिसिस करू शकता. आणि त्या ठिकाणी पब्लिकला तुम्ही साक्षर करू शकता. साक्षरता वेगवेगळ्या प्रकारची असते, जसं कॉम्प्युटर लिटरसी आहे, संगणक साक्षरता आहे, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन आहे, पर्यावरण दृष्टीनं साक्षरता आहे. तसंच आपत्तीच्या दृष्टीने सुद्धा तुम्ही लोकांना साक्षर करू शकता. नंतर प्रिपेअर्डनेस, पूर्वतयारी, काय काय करायची, प्लॅनिंग हाऊ टू रिस्पॉन्ड, म्हणजे कशा पद्धतीनं जर एखादी आपत्ती आली तर कशा पद्धतीनं त्याला प्रतिसाद द्यायचा, त्याच्यासाठी प्रिपेअर्डनेस प्लॅन्स तुम्हाला तयार करावे लागतील. इमर्जन्सी एक्सरसाइज किंवा ट्रेनिंग, काही ट्रेनिंग प्रशिक्षण द्यावं लागतं. काही ठिकाणी वॉर्निंग सिस्टीम्स ह्या तुम्हाला तयार कराव्या लागतील, की आपत्ती आली की त्याची वॉर्निंग देता आली पाहिजे, म्हणजे लोकांना कळेल की अमुक प्रकारची आपत्ती आलेली आहे. नंतर रिस्पॉन्स, प्रतिसाद, म्हणजे इनिशियल ॲक्शन टेकन ॲज अ इव्हेंट टेक्स प्लेस, म्हणजे आपत्ती घडल्या लगेचच तुम्ही कुठले ॲक्शन्स घेतलेले आहेत, त्याला प्रतिसाद कसा दिलेला आहे. जसं फॉर एक्झाम्पल इव्हॅक्युएशन, म्हणजे तिथनं लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवलं पाहिजे, तिथं शोधलं पाहिजे कोण कोण लोक त्यामध्ये अडकलेले आहे आणि त्यांचं रेस्क्यू केलं पाहिजे आणि त्यांना तात्काळ मदत ही दिली पाहिजे. त्याच्यानंतर रिकव्हरी आहे, म्हणजे पुनर्प्राप्ती किंवा पूर्वस्थितीला, पूर्वपदावर स्थिती आणणे, म्हणजे जनजीवन जे विस्कळीत झालेलं आहे ते पूर्वपदावर आणणे. आणि त्याच्यासाठी द अफेक्टेड एरिया जो आहे त्या ठिकाणी जशा पहिल्या कंडिशन्स होत्या तशा किंवा त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं ह्या तुम्हाला कंडिशन्स किंवा ज्या फॅसिलिटीज आहेत त्या पुरवाव्या लागतील. किंवा बऱ्याच वेळेला तुम्हाला टेम्पररी हाऊसिंग, समजा घरं जर पडलेली असतील तर तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा तुम्हाला द्यावा लागेल. काही प्रकारच्या ग्रँट्स, फायनान्शियल मदत, आर्थिक मदत करावी लागेल किंवा मेडिकल केअर तुम्हाला द्यावे लागेल. औषधं, पाणी वगैरे जे आहे ते त्यांना पुरवावं लागेल. याच्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे. So the application of management functions to disaster situations as to effectively use the available resources to prevent the losses किंवा reduce the losses. म्हणजे जे काही त्या ठिकाणी संसाधनं आहेत उपलब्ध त्याचा वापर कसा करता येईल आणि कमीत कमी प्रमाणामध्ये हानी कशी होईल हे आपण बघितलं पाहिजे. आणि तिथलं एन्व्हायरमेंट, वातावरण किंवा तिथली सिच्युएशन जी आहे किंवा स्थिती जी आहे ती पूर्वपदावर किंवा नॉर्मलाइज कशी होईल. जसं आपण बघितलं कोकणामध्ये नुकतंच वादळ येऊन गेलं, त्या ठिकाणची परिस्थिती पूर्वपदावर यायला साध्या टेलिफोन लाईन्स आहेत, टेलिफोन कनेक्शन्स किंवा इलेक्ट्रिक करंट आहे, वीज आहे, ते यायला जवळपास 10-12 दिवस लागणार होते. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हानी झाली होती. म्हणजे तिथले जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते वापरून तिथली कंडिशन, तिथली परिस्थिती ही पूर्वपदावर कशा पद्धतीनं आणणार तुम्ही. सो इट इन्क्लुड्स प्लॅनिंग आहे, ऑर्गनायझेशन आहे, किती लोक तिथे वापरायचे, स्टाफ आहे, डायरेक्शन्स कशा पद्धतीने द्यायचं, समन्वय कसा साधायचा तिथल्या लोकांमध्ये आणि जे मदत पुरवतात ते, किंवा शासन असेल, प्रशासन असेल, ऑफिशियल्स असतील, त्यांच्याशी समन्वय कसा साधायचा, ते रिपोर्टिंग कसं करायचं, त्याचं बजेट जे आहे ते बजेट कसं तयार करायचं, कसं त्याचं मापन करायचं, आणि रेस्क्यू, रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन वर्क आफ्टर द डिझास्टर. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील की
डिझास्टरच्या आधी पण काही गोष्टी कराव्या लागतील आणि डिझास्टरच्या आपत्तीच्या नंतर पण रिहॅबिलिटेशन, पुनर्वसन जे आहे, पुनर्वसन कशा पद्धतीनं करायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी इट नीड्स प्रॉपर लीडरशिप. लीडरशिप ही खूप महत्त्वाची आहे. कारण लीडरनं जर एक सूचना योग्य पद्धतीनं केल्या तर त्या ठिकाणची परिस्थिती ही पूर्वपदावर निश्चितच वेळेमध्ये येईल. पण त्या जर सूचना आहेत किंवा त्याच्या ॲक्शन्स आहेत त्या जर प्रॉपर नसतील तर तिथली स्थिती पूर्वपदावर यायला खूप वेळ लागेल. किंवा तिथली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने आहे, टाइम मॅनेजमेंट कशी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी मॅनेजमेंट कशी आहे, रिस्क मॅनेजमेंट कशी आहे, परफॉर्मन्स मॅनेजमेंट कशी आहे, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट कशी आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट कशी आहे, कम्युनिकेशन मॅनेजमेंट अँड नॉलेज मॅनेजमेंट ऑल्सो. आणि तुमचं कम्युनिकेशन जे आहे, माहिती देणं आहे, ते सुद्धा प्रॉपर पद्धतीनं गेली पाहिजे आणि योग्य माहिती गेली पाहिजे, चुकीची माहिती गेली नाही पाहिजे. किंवा फॉर एक्झाम्पल एखाद्या आपत्तीमुळे कुठल्या कुठल्या भागात नुकसान झालेलं आहे, किती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, किती प्रमाणात हानी पोचलेली आहे, ह्याचं कम्युनिकेशन योग्य पद्धतीनं जर शासनाकडे गेलं किंवा जे पुनर्वसन कार्यात जे सहभागी लोक आहेत त्यांच्याकडे जर गेलं तर तिथली परिस्थिती जी आहे पूर्वपदावर यायला कमी काळ लागेल. ते जर चुकीची इन्फॉर्मेशन दिली, समजा तुम्ही कुठे कुठे हानी झाली त्याची लोकेशन्स जर त्या चुकीच्या दिल्या तर ज्या ठिकाणी हानी झाली नाही त्या ठिकाणी मदतीचे पथकं जातील आणि त्यांना तिथून परत यावं लागेल दुसरीकडे. म्हणजे तोच तुमचा जो एफर्ट घेतलेला आहे तो हा कुचकामी ठरेल. म्हणून कम्युनिकेशन सुद्धा खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत? डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन प्लॅन जो आहे त्याच्यामध्ये बिफोर द डिझास्टर म्हणजे आपत्तीच्या पूर्वी काय गोष्टी असायला पाहिजेत, तर असेसमेंट ऑफ हजार्ड्स, त्याची असेसमेंट, जी संकट आहे त्याची असेसमेंट झाली पाहिजे की एखाद्या एरियामध्ये किती प्रकारचे हजार्ड्स उद्भवू शकतात, येऊ शकतात, होऊ शकतात, त्याचा टाईप काय, त्याचं स्केल किती आहे, म्हणजे किती प्रमाणामध्ये हानी पोहोचू शकतात, ते स्केल ऑफ कॉन्सिक्वेन्सेस, छोट्या प्रमाणात, मध्यम स्वरूपात किंवा जास्त प्रमाणात हानी पोहोचवतात, त्याचं स्केल जे आहे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. रिसोर्सेस, कुठले कुठले रिसोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याची माहिती असणं आवश्यक आहे. देन ॲलोकेशन ऑफ ड्युटीज टू स्पेसिफिक पर्सनल, तिथले जे लोक आहेत किंवा शासनाचे लोक असतील किंवा बाकी लोक असतील की त्यांना कुठल्या ड्युटीज द्यायच्या. कारण कुठलीही ड्युटी देत असताना त्या व्यक्तीला, त्या पर्सनलला त्या गोष्टीची माहिती असली पाहिजे. त्याच व्यक्तीला आपण त्या पद्धतीची ड्युटी किंवा काम हे देऊ शकतो. ट्रेनिंग आहे की आपत्तीमध्ये कशाप्रमाणे आपण ते आपत्ती हँडल करायची, त्याच्यातून कसं सही सलामत बाहेर यायचं किंवा कशा पद्धतीने धोका कमी करू शकतो, अशा पद्धतीचे प्रशिक्षण त्या त्या एरियामध्ये देणं आवश्यक आहे. आणि लायझन विथ द एक्सटर्नल ऑर्गनायझेशन, बाह्य ज्या ऑर्गनायझेशन्स असतात, संस्था असतात, मग त्या गव्हर्नमेंटच्या असतील, नॉन गव्हर्नमेंटच्या असतील, त्यांच्याशी लायझन असलं पाहिजे, संवाद तुमचा असला पाहिजे. म्हणजे जर डिझास्टर झालं, आपत्ती आली तर लगेच त्यांना कॉन्टॅक्ट करून मदतीसाठी, पुनर्वसनासाठी किंवा त्या ठिकाणची स्थिती जी आहे ती पूर्वपदावर आणण्यासाठी लगेच तुम्ही ॲक्शन्स घेऊ शकाल. ड्युरिंग द डिझास्टर, जेव्हा डिझास्टर झालं त्यावेळेला काय काय गोष्टी करायच्या, साईट ॲक्शन, साईटवरती ॲक्शन्स लगेच घ्यायला पाहिजे. अलार्म वॉर्निंग दिल्या पाहिजेत. इव्हॅक्युएशन ऑफ द एरिया, तिथला एरिया हा इव्हॅक्युएट केला पाहिजे. कारण एखाद्या भागामध्ये समजा जास्त प्रमाणामध्ये भूकंपामुळे बिल्डिंग जर पडल्या असतील तर त्या ठिकाणचा, ज्या ठिकाणी रोड्स वगैरे आहेत
त्या ठिकाणचे रोड्स हे साफ केले पाहिजेत, तरच आतल्या भागामध्ये जी मदत आहे, जे यंत्र जे आहेत, उपकरणं आहेत, साधनं आहेत, ते आपण वापरतो वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी, किंवा ॲम्ब्युलन्स आहेत, त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला रोड क्लिअरन्स हा लागतो. तिथले रस्ते मोकळे पाहिजे आहेत. त्यामुळं त्या ठिकाणी रस्त्यावर जर बिल्डिंग पडल्या असतील, काय झाले असेल, झाडं पडली असतील, विजेचे खांब पडले असतील, तर ते तिथनं काढले पाहिजेत. देन अकाउंटिंग ऑफ पर्सनल्स, देन लोकल इमर्जन्सी ॲक्शन्स, लोकल ॲक्शन्स, इमर्जन्सी ॲक्शन्स, लगेच तात्काळ कुठल्या ॲक्शन्स घ्यायच्या त्या डिफाईन करणं गरजेचं आहे. इमर्जन्सी सर्व्हिसेस असिस्टन्स, म्हणजे तात्काळ कुठल्या गोष्टी तुम्हाला आवश्यक आहे त्याचा असिस्टन्स, त्याचं मदत तुम्हाला कशा पद्धतीने मिळू शकेल ते लगेच तुम्ही ॲक्शनमध्ये आणलं पाहिजे. प्रोव्हिजन ऑफ इन्फॉर्मेशन, ॲडवाईस, काही ठिकाणी उपदेश करावा लागतो, काही ठिकाणी डायरेक्ट असिस्टन्स हा घ्यावा लागतो. देन कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन, मग तिथली माहिती गोळा करणे आणि ती योग्य ठिकाणी, योग्य वेळी, योग्य माणसांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि मेडिकल फर्स्ट एड, प्राथमिक स्वरूपाचे जे काही प्रथमोपचार आपण जे म्हणतो ते करता आले पाहिजे. थोडंफार खर्चटलं असेल, जखमा झाले असेल, तिथं थोडंफार बँडेज लावलं पाहिजे. आणि जे सिरियस पेशंट्स आहेत त्यांना मग निश्चितच हॉस्पिटल्समध्ये, दवाखान्यामध्ये हलवावं लागेल. आफ्टर द डिझास्टर्स, आपत्ती घडल्यानंतर, ती घटना घडल्यानंतर कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रिझर्वेशन ऑफ एव्हिडन्स, म्हणजे किती हानी पोचली, किती लोक दगावली, किती प्रॉपर्टीचं नुकसान झालं, हे सगळं जे आहे त्याचे एव्हिडन्सेस हे तुम्हाला तयार करून ठेवावं लागतात. कारण जेव्हा तुम्ही आर्थिक मदत घेता, शासनाकडून असेल किंवा NGOs कडून असेल, त्यावेळेला तुम्हाला हे एव्हिडन्सेस बऱ्याच वेळेला दाखवावं लागतील. त्यामुळं त्याचं रेकॉर्ड तयार करणं हे खूप महत्त्वाचं आहे. साईट सेफ्टी अँड सिक्युरिटी, म्हणजे डिझास्टर झाल्यानंतर सुद्धा तिथली साईट जी आहे ती सेफ आहे का नाही, तिथं सिक्युरिटी आहे की नाही, ते सुद्धा बघणं खूप महत्त्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की तिथं साईटची सेफ्टी नसते, सिक्युरिटी नसते, आणि मग त्या ठिकाणी हे खूप प्रमाणामध्ये लूट होऊ शकते, किंवा चोऱ्यांचं प्रमाण पण हे वाढू शकतं. आपण बऱ्याच वेळा लागतो की भूकंप झाले आणि त्या ठिकाणी जीवितहानी झाली, घरं पडलेली आहेत, आणि मग त्या ठिकाणी जे लोक आलेत त्यांनी मग त्या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये पैसे असतील, दागदागिने असतील, ते नेलेले आहेत. नंतर टेम्पररी सर्व्हिसेस अँड ऑपरेशन्स, की टेम्पररी सर्व्हिसेस कुठल्या कुठल्या आहेत त्या ऑपरेशनमध्ये आल्या पाहिजे. जसं टेलिफोन लाईन आहे, वीज प्रवाह आहे, तो सुरळीत झाला पाहिजे. कारण वीज प्रवाह नसेल तर बऱ्याचशा गोष्टी त्याच्यावरती अवलंबून असतात, त्या तुम्ही करू शकत नाही, म्हणून त्या ऑपरेशनमध्ये आल्या पाहिजेत. नंतर साईट क्लिअरन्स आहे, जसं मगाशी सांगितलं की तिथली साईट जी आहे ती साईट ही क्लिअर असली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला मदत ही सर्व अफेक्टेड एरियामध्ये तुम्हाला देता येईल. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 हा संसदेत 25 डिसेंबर 2005 रोजी पारित झाला. या कायद्याची काही ठळक वैशिष्ट्ये या ठिकाणी नमूद केलेली आहेत. आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन या संज्ञाच्या व्याख्येची व्यापकता जी आहे ती व्यापकता या ठिकाणी दिलेली आहे. भारतामधील आपत्ती व्यवस्थापनाची व्याप्ती 2005 पर्यंत फक्त तात्काळ मदत आणि पुनर्वसन एवढ्याच कार्यापर्यंत मर्यादित होती. परंतु आता आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील प्रकरण 1 कलम 2 नुसार आपत्तीपूर्व काळासंबंधी आपत्ती प्रतिबंध यंत्रणा किंवा पूर्वतयारी या बाबी सुद्धा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. कारण याच्या आधी आपत्तीपूर्व काळासंबंधी कुठलीच ट्रेनिंग नव्हते, वर्कशॉप नव्हते, तर ते आता ते सगळे इन्क्लूड केलेले आहेत. पूर्वतयारी काय करायची या गोष्टी सगळ्या समाविष्ट केलेल्या आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत नियोजन,
संघटन, समन्वय व कार्यप्रणाली यांची सातत्यपूर्ण व समग्र अंमलबजावणी करणे गरजेचे आहे, याचा आवर्जून उल्लेख पण याच्यामध्ये केलेला आहे. त्रिस्तरीय शासकीय संस्थात्मक रचना या ठिकाणी आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय पातळीवर स्वतंत्र संस्थात्मक रचना उभी करण्यात आलेली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर, राज्य व जिल्हा या तिन्ही पातळ्यावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच राष्ट्रीय व राज्य स्तरावर कार्यकारी समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी विविध शासकीय खात्यामध्ये विभागामध्ये करण्यात आली आहे. या संस्थात्मक रचनेमुळे आपत्ती व्यवस्थापन कार्यभारात आवश्यक असणारा आंतरविभागीय समन्वय राखण्यात मदत होत आहे किंवा होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन धोरण व कृती आराखड्यांना महत्त्व. राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन धोरण व आराखडा तयार करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. तसेच केंद्र व राज्यातील प्रत्येक मंत्रालय किंवा विभागाने विकास कार्यक्रमात व प्रकल्पात आपत्ती व्यवस्थापनाच्या तत्वांचा, कार्यप्रणालीचा आणि संभाव्य धोक्यांचा विचार करणे अनिवार्य आहे असे नमूद केले आहे. यामुळे भावी विकास आणि प्रकल्पाची कामे आपत्तीरोधक आणि सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे. जसं की एखादा भाग जर भूकंप प्रवण क्षेत्रामध्ये येत असेल तर त्या ठिकाणचे घर बांधणी कशी असावी, ते आपत्तीरोधक, अर्थक्वेक रेजिस्टन्स घरं असली पाहिजेत. तर हे याच्यामुळे आपल्याला शक्य आहे. प्रत्येक गावाचा, शहराचा, जिल्ह्याचा आणि राज्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे हे या कायद्यान्वये अनिवार्य केलेलं आहे, कंपल्सरी केलेलं आहे. या आराखड्यामध्ये कोणत्या परिस्थितीत कोणी काय कामे करायची आणि आपत्तीरोधक कोणती कार्य करायचे हे नमूद करणे अपेक्षित आहे. म्हणजे हा जो आराखडा गावाचा असेल, शहराचा असेल, जिल्ह्याचा असेल किंवा राज्याचा आराखडा असेल, तो तयार करताना या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये हा केला पाहिजे. आणि हा जर अंतर्भाव केला आणि तो जर आराखडा अगदी फुलप्रूफ असेल, पूर्ण असेल सगळ्या अंगाने, तर आपत्ती व्यवस्थापन करताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत आणि आपत्ती व्यवस्थापनाचं कार्य जे आहे ते कार्य उत्कृष्ट प्रमाणात, उत्कृष्ट पद्धतीनं होईल, चांगल्या पद्धतीने होईल आणि त्यामुळे कमीत कमी प्रमाणामध्ये जीवितहानी असेल किंवा प्रॉपर्टीचं नुकसान आहे किंवा पर्यावरणाची हानी आहे ही कमीत कमी प्रमाणामध्ये होऊ शकेल. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. राष्ट्रीय व्यवस्थापनाविषयी संशोधन व प्रशिक्षणाची जबाबदारी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही केंद्र शासनाची अधिकृत संस्था असल्याने आपत्ती व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय स्तरावरील धोरणामध्ये व कारभारामध्ये या संस्थेचा मोलाचा वाटा असणार आहे. कायद्यानुसार या प्राधिकरणाचे सर्वेसर्व भारताचे पंतप्रधान असतील. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आपत्कालीन परिस्थिती मदत, बचाव व इतर प्रतिसादात्मक कार्ये सक्षमपणे हाती घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची NDRFची स्थापना करण्याची तरतूद या कायद्यात आहे व हे दल राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली काम करेल. आता आपण बघतोय वेगवेगळ्या आपत्ती, आता कोकणामध्ये पण जेव्हा चक्रीवादळ आलं त्यावेळेला NDRFच्या टीम्स आधीच बोलवल्या होत्या. मुंबईमध्ये सुद्धा NDRFच्या टीम त्या आधी बोलवल्या होत्या. त्या पद्धतीनं उपाययोजना त्या करून ठेवलेल्या होत्या. आपत्ती प्रतिसाद निधी व आपत्ती निवारण निधी या कलमांतर्गत आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीची विभागणी आपत्ती प्रतिसाद निधी व आपत्ती निवारण निधी अशा दोन प्रकारच्या निधीमध्ये करण्यात आली आहे. आपत्ती निवारण निधी हा आपत्ती होऊ नये किंवा आपत्तीची तीव्रता कमी व्हावी म्हणून करावयाच्या उपायांसाठी आहे. तर आपत्ती प्रतिसाद निधी हा आपत्तीचा सक्षमपणे सामना व बचाव कार्य असेल, मदत कार्य असेल, पुनर्वसन कार्य असेल या कार्यासाठी उपलब्ध करण्यात आलेला आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हे व दंड.
कायद्यातील प्रकरण 10 मधील कलम 51 ते 58 यामार्फत आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत विविध प्रकारचे गुन्हे व त्यावर करावयाच्या कार्यवाहीची तरतूद आहे. यामध्ये शासन प्रमाणित व्यक्तीस कायद्यानुसार ठरवलेले कार्य पाडताना मज्जाव करणे किंवा कामात अडथळा आणणे, शासनातर्फे देण्यात येणाऱ्या आपत्कालीन मदतीचा लाभ घेण्यासाठी जाणीवपूर्वक खोटा दावा करणे, मदतीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणे, आपत्ती किंवा तिच्या तीव्रतेबद्दल अवास्तव अफवा पसरवून भीतिगंड निर्माण करणे इत्यादी गुन्ह्यांचा व त्यावरच्या दंडाचा समावेश आहे. आताही आपण पाहतो करोनाच्या पार्श्वभूमीवर अशा ज्या गुन्ह्यांचं किंवा दंडाचं स्वरूप जे आहे ते सुद्धा वेगवेगळ्या शासनाच्या परिपत्रकामध्ये किंवा नोटिफिकेशनमध्ये नमूद केलेलं आहे. आपत्ती व्यवस्थापन योजना. आपत्ती व्यवस्थापन योजनेची आखणी साधारणतः 3 भागामध्ये केली जाते. यात पहिला भाग म्हणजे आपत्ती प्रतिबंध, प्रिव्हेन्शन. यात जिल्ह्यातील, शहरातील संभाव्य आपत्तीचे वर्गीकरण करणे, धोके, जोखमीचे संकलन करणे, हजार्ड, व्हलनरेबिलिटी रिस्क असेसमेंट करणे, कोणत्या आपत्तीमुळे किती नागरिक प्रभावित होतील याबाबतचे ठोस आराखडे तयार करणे इत्यादीचा समावेश होतो. दुसरा भाग म्हणजे आपत्तीचे उपशमन, मिटिगेशन हा होय. उपशमनात आपत्ती उद्भवू नये याकरता ठोस उपाययोजना केल्या जातात. यामुळे आपत्तीमुळे होणारी संभाव्य वित्त व जीवितहानी कमीत कमी राखता येते. उत्कृष्ट नियोजन व कृती यामुळे आपत्तीचे उपशमन लवकरात लवकर करणे शक्य होते. यामध्ये मुख्यतः तात्पुरत्या स्थलांतरासाठी जागा निश्चित करणे, चक्रीवादळ संरक्षक निवारे बांधणे, भूकंप प्रतिरोधक घरे इमारती बांधण्याकरता संबंधित अभियंत्यांना गवंड्यांना प्रशिक्षण देणे, पूर न येण्यासाठी मोठे मोठे बंधारे बांधणे इत्यादीचा समावेश होतो. जसं मी नांदेड या ठिकाणी आहे, तर नांदेडमध्ये काही वर्षापूर्वी भूकंपाच्या छोटे छोटे भूकंप होत होते. मग त्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नांदेडमधले जे जे अभियंते आहेत, जे बांधकामाशी निगडीत आहेत, त्यांना तसेच गवंड्यांना किंवा बांधकामावरती जे ॲक्च्युअल काम करतात त्या लोकांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग, कशा पद्धतीने भूकंप रोधक घरं बांधायची, भूकंप प्रतिरोधक घरं बांधायची याबद्दलचं ट्रेनिंग हे वेगळ्या वेगळ्या बॅचेस करून त्यांना देण्यात आलं होतं. त्यामध्ये इथले काही तज्ज्ञ तसेच दुसऱ्या ठिकाणाहून तज्ज्ञ जसं की नॅशनल जिओग्राफिक इन्स्टिट्यूट आहे हैदराबादची भूभौतिक शाळा, तिकडून काही तज्ज्ञ बोलवले होते. वेगवेगळ्या ठिकाणच्या तज्ज्ञांच्या मार्फत हे ट्रेनिंग्ज दिले होते. वेगळ्या वेगळ्या संस्था तिथले तज्ज्ञ बोलवले होते आणि एकत्रित असं ट्रेनिंग खूप चांगल्या पद्धतीचं दिलेलं होतं. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपत्ती सज्जता, प्रिपेअर्डनेस हा होय. आपत्ती सज्जतेचा मुख्य उद्देश म्हणजे येणाऱ्या आपत्तीमध्ये जीवित वा वित्तीय हानी कमीत कमी करणे, सज्जता असल्यास आपत्तीनंतर तात्काळ उपाययोजना अंमलात आणणे, नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहीत असल्याने तात्कालीन आणि दूरगामी आपत्ती निवारण कार्यात यशस्वी हातभार लागणे शक्य होते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा 2 प्रकारच्या सज्जतामध्ये मुख्यतः आपत्ती विमोचन पुस्तिका तयार करणे, की ते जे पुस्तिका आहेत त्या पुस्तिका त्या त्या एरियामध्येच त्याचं वाटप करणे, त्यामुळं तिथलं जे पब्लिक आहे ते पब्लिक ते वाचून तयार राहतं. जीवनावश्यक वस्तूंची जंत्री करणे, त्यांच्या उपलब्धतेची माहिती तयार ठेवणे, तसेच अशा कार्यासाठी मनुष्यबळ सज्ज ठेवणे, सर्वांगाने परिपूर्ण असा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे, संवेदनशील तसेच धोकादायक बाबीचे संतुलन राखणे, आवश्यक आपत्कालीन कर्मचाऱ्यांचा ताफा योग्य प्रशिक्षण देऊन तयार करणे, प्रतिसाद कार्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री तयार करणे इत्यादी बाबत येतं. आपत्ती प्रतिसाद. अनेक वेळेस असे निदर्शनास येते की मोठ्या प्रमाणात आपत्ती घडल्यास मदत यंत्रणा बाधित क्षेत्रात त्वरित पोहोचू शकत नाही.
संदेशवहन यंत्रणा बंद पडणे, वीज खंडित होणे हेही प्रकार प्रामुख्याने दिसून येतात. अशा वेळेला आपत्तीकरिता सज्जता नसल्यास प्रतिसाद कार्यात बाधा निर्माण होऊ शकते आणि त्याचे परिणाम शोध व बचाव कार्यावर प्रामुख्याने होताना दिसतात. सुयोग्य आपत्कालीन नियोजनाच्या आखणीमध्ये पर्यायाला पर्याय तयार ठेवणे हे जागतिक मान्यता पावलेले तत्व आहे. समजा आपण नियोजनासाठी आखणीमध्ये एक पर्याय ए पर्याय ठेवला असेल आणि समजा ए पर्याय जर आपल्याला अंमलात आणता आला नाही तर त्याला बी पर्याय हा तयार असला पाहिजे. बी तयार जर अंमलात आणता येत नसेल तर सी हा पर्याय उपलब्ध असला पाहिजे. म्हणजे 1, 2, 3 असे पर्याय आपल्या जवळ जर असतील तर आपण नियोजनामध्ये उत्कृष्ट कार्य करू शकतो. ज्या देशांच्याकडे आपत्ती नियोजनाची आखणी केलेली नव्हती अशा देशांना आपत्तीच्या आघाताची तीव्रता सर्वाधिक जाणवली. तर जिथे यासाठी सुनियोजित आखणी झालेली होती अशा देशांना आपत्तीची तीव्रता कमीत कमी जाणवली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपान. जपानमध्ये भूकंप खूप होतात, त्याची संख्याही जास्त आहे, तीव्रता पण जास्त आहे आणि म्हणून त्यांनी त्याच्यासाठीची उपाययोजना जी आहे नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी 7 तीव्रतेचा किंवा 8 तीव्रतेचा भूकंप जरी झाला तरी त्या ठिकाणी अगदी कमीत कमी 2-4 लोकांचे जीव जातात. कारण त्यांचं नियोजन जे आहे ते नियोजन एकदम उत्कृष्ट प्रकारचं आहे आणि ते जर व्यवस्थित नसेल निश्चितच त्या ठिकाणी जीवितहानी असेल, प्रॉपर्टीचा डॅमेज असेल हे जास्त प्रमाणात होऊ शकते. भविष्यकालीन आपत्तीचा वेध व त्यासाठी आवश्यक असलेल्या उपायांचे आयोजन व त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यायी आयोजनातील सुसूत्रता हे या आखणीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तर या ठिकाणी मी उदाहरणादाखल भूकंप हे हजार्ड घेतलेलं आहे, संकट घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळं कुठल्या पद्धतीची आपत्ती येऊ शकते ते आपण थोडक्यात बघणार आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भूकंप जो आहे हा ग्राउंड मोशनमुळे होत असतो. जमीन हलली जाते, त्याला वेगवेगळे कारणं आहेत आणि त्याच्यामुळं हा भूकंप जो आहे तो भूकंप होऊ शकतो. आपण जर बघितलं तर जगामध्ये जवळपास दरवर्षी 8,000 ते 10,000 भूकंप हे होत असतात आणि भूकंप हे जमिनीखाली जवळपास 50 ते 100 किलोमीटर खोलीवरती होतात. त्याच्यामध्ये फोकस म्हणजे प्लेस ऑफ ओरिजिन ऑफ अर्थक्वेक इनसाइड द अर्थ, म्हणजे भूगर्भामध्ये ज्या ठिकाणी भूकंप होतो किंवा ज्या ठिकाणाहून ऊर्जा त्याची बाहेर पडते त्याला फोकस म्हटलेला आहे. आणि इपिसेंटर म्हणजे पॉइंट ऑन द अर्थ सरफेस व्हर्टिकली अबाउट द फोकस. आपण या पुढच्या डायग्राममध्ये बघणार आहे. हा इथं वर्ल्ड मॅप दाखवलेला आहे आणि हे जे सगळे लाल गोल टिपके जे आहेत ते म्हणजे एरियाज आहेत त्या ठिकाणी भूकंप हे होतात. हा आपला इंडिया या ठिकाणी आहे. इथं जर बघितलं तर हा हिमालयन एरिया जो आहे, हिमालयन एरिया या ठिकाणी खूप असे गोळे गोळे आहेत. तर या ठिकाणी हा पूर्ण एरिया हा जास्त भूकंप प्रवण क्षेत्र आहे. तसंच या ठिकाणी काही ठिकाणी आहे महाराष्ट्राचा भाग इथं दाखवलेला आहे, या ठिकाणी नॉर्थ ईस्टचा भाग काही दाखवलेला आहे. तर या सगळ्या ठिकाणी भूकंप हे येतात. या ठिकाणी भूकंपाची मॅग्निट्यूड दाखवलेली आहे. भूकंपाची मॅग्निट्यूड ही 1 पासून ते 10 पर्यंत असते आणि या ठिकाणी काही भूकंप दाखवलेले आहेत. या उजव्या बाजूला एनर्जी रिलीज म्हणजे किती प्रमाणामध्ये ऊर्जा बाहेर पडते आणि दॅट इज इक्विव्हॅलंट टू किलोग्राम ऑफ एक्सप्लोजिव्ह, स्फोटकं, तेवढ्या किलोची स्फोटकं. जर आपण या ठिकाणी 4 मॅग्निट्यूडचा अर्थक्वेक जर पकडला, भूकंप पकडला तर तो मायनर अर्थक्वेक समजला जातो, सौम्य प्रकारचा. त्याच्यातून ऊर्जा जी बाहेर पडती ती
56,000 किलो स्फोटक त्यांचा जर स्फोट केला तर तेवढी ऊर्जा पडेल, तेवढी ऊर्जा हे 4 मॅग्निट्यूडच्या भूकंपातून बाहेर पडते. 5 हे लाईट आहे, 6 मॉडरेट, 7च्या जवळ जर मॅग्निट्यूड गेली तर ते स्ट्रॉंग अर्थक्वेक, आणि 7च्या पुढे 8च्या जवळपास असेल तर मेजर, आणि 9च्या जवळपास असेल तर ग्रेट अर्थक्वेक्स हे दाखवलेले आहेत. हिरोशिमा ॲटॉमिक बॉम्ब जो पाडलेला होता त्याची जवळपास 560 लाख किलोग्राम स्फोटक जर त्याचा स्फोट घडवून आणला तर जेवढी ऊर्जा बाहेर पडेल तेवढी ऊर्जा ह्या अणुबॉम्बमुळे बाहेर पडलेली होती. या ठिकाणी ह्या डायग्राममध्ये दाखवलेलं फोकस म्हणजे जमिनीमध्ये भूगर्भामध्ये कुठल्या ठिकाणी भूकंप होतो हा फोकस आहे. या ठिकाणी ऊर्जा बाहेर पडते आणि इपिसेंटर म्हणजे केंद्रबिंदू जो आहे तो याच्या बरोबर वरती जमिनीवर असलेला पॉइंट म्हणजे तो इपिसेंटर म्हणजे भूकंपाचा केंद्रबिंदू हा जमिनीवरती असतो. भूकंप वेगळ्या वेगळ्या कारणामुळे होतो. ज्वालामुखीमुळे भूकंप होतो. आयसोस्टॅटिक ॲडजस्टमेंट म्हणजे डोंगर आणि दऱ्या आहेत त्याचा जो बॅलन्स आहे तो बॅलन्स मेंटेन करण्यामुळे भूकंप होतो. प्रस्तरभंग फॉल्ट्स म्हणजे जमिनीमध्ये प्रस्तरभंग असतात आणि त्या प्रस्तरभंग असतात त्याच्या अलॉंग मुवमेंट होते, मग ती व्हर्टिकल होते किंवा हॉरिझॉन्टल मुवमेंट होते. इलॅस्टिक रिबाउंड थेअरी आहे. रॉक इलॅस्टिसिटीमुळे भूकंप होऊ शकतात. ॲक्युम्युलेशन ऑफ वॉटर जसं कोयना डॅम चं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की काही शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की कोयना डॅममध्ये जसं जसं पाणी भरायला लागतं डॅम फुल होतो तसं तसं भूकंप जास्त व्हायला सुरुवात होते. आणि काही लोकल कॉजेस आहेत त्याच्यामुळे सुद्धा भूकंप होऊ शकतो. इफेक्ट्स और इम्पॅक्ट्स ऑफ अर्थक्वेक हे निगेटिव्ह इम्पॅक्ट भूकंपामुळे काय होऊ शकतात. मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होऊ शकते, प्रॉपर्टीची हानी होऊ शकते. जर भूकंप झाला त्या ठिकाणी जर दरडी कोसळल्या तर त्याच्यामुळे त्या सगळ्या दरडी नदीमध्ये जाऊ शकतात किंवा तिथं जर एखादा जलसाठा असेल त्याच्यामध्ये जाऊ शकतात आणि त्यातलं पाणी बाहेर येऊ शकतं आणि त्याच्यामुळे पूर येऊ शकतात. समजा जर भूकंप हा समुद्रामध्ये झाला तर त्याच्यामुळे सुनामीज जे आहेत त्या सुनामीज निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे पण हानी होऊ शकते आणि 2004 मध्ये असं झालेलं आहे. मोठे मोठे फॉल्ट्स आहेत, प्रस्तरभंग आहेत किंवा फोल्ड्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा भूकंप होतात. लँडस्लाइडमुळे भूकंप होतात किंवा भूकंपामुळे लँडस्लाइड्स होतात. काही ठिकाणी भूकंपामुळे आगी लागतात. काही ठिकाणी जे बर्फ आहे जर हिमालयन भागामध्ये जर भूकंप झाला तर ग्लेशियर्स जे आहेत सगळे जे हिम आहे ते हिम स्खलन होऊन ते खाली येऊ शकतं आणि त्याच्यामुळे परत हानी होऊ शकते. ग्राउंड वॉटर जे आहे भूजल साठा तो प्रदूषित होऊ शकतो, तो त्याचा परिणाम होऊ शकतो. जसं आपल्याला माहित आहे की 1993 मध्ये किलारीमध्ये भूकंप झाला होता. तर किलारीमध्ये भूकंपाच्या आधी काही विहिरींना खूप पाणी होतं तर ते 1993च्या भूकंपामध्ये तिथलं पाणी सुद्धा निघून गेलं. काही ठिकाणची प्रत जी आहे पाण्याची ती सुद्धा खराब झाली आणि पाणी सुद्धा निघून गेलं काही ठिकाणचं. आणि नंतर काही वर्षांनी परत त्या ठिकाणी 5 मॅग्निट्यूडचा अर्थक्वेक झाला त्यावेळेला परत त्या ठिकाणी परत पाणी सुद्धा आलेलं आहे आणि याची स्वतः पाहणी मी सुद्धा केलेली आहे. भूकंपामुळे काही रोग सुद्धा येऊ शकतात त्या भागामध्ये. जसं की भूकंप झाल्यानंतर बऱ्याच वेळेला पाऊस पण पडतो. पाऊस पडला की त्या ठिकाणी काही साथीचे रोग येऊ शकतात आणि लॅक ऑफ बेसिक नेसेसिटीज काही बेसिक गोष्टी आहेत त्याचा तुटवडा सुद्धा निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी
हा जे फोटो दाखवलेले आहेत हे सुनामीचे आहेत. इंडोनेशियामध्ये ज्यावेळेला 2004 मध्ये भूकंप झाला होता त्यावेळेस सुनामीज हा पहिला जो आहे तो भूकंपानंतर 1 तासामध्ये सुनामी इथपर्यंत पोहोचलेले आहेत. 2 तासानंतर ऑलमोस्ट या किनारपट्टीला, भारताच्या किनारपट्टीला त्यांनी स्पर्श केलेला आहे. 3 तासानंतर आणि 4 तासानंतर हे असं हे वेगळ्या वेगळ्या फोटोच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. हे त्याचे काही पिक्चर्स आहेत, कशा पद्धतीनं वाहनांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. जे किनाऱ्यावरती आहेत ते या मोठ्या लाटा येतानाच्या दिसत आहेत. अशा पद्धतीनं घरं पडलेली आहेत. रोड सुद्धा क्रॅश झालेले आहेत, दुभंगलेले आहेत. अर्थक्वेक प्रेडिक्शन, तर ह्याचं प्रेडिक्शन म्हणजे अंदाज आपण बांधू शकतो का? तर तसं भूकंपाबद्दलचा अंदाज बांधणं हे खूप खूप अवघड गोष्ट आहे. आत्तापर्यंत फक्त एक भूकंप चायनामधला जे आहे त्याचं थोड्या प्रमाणामध्ये प्रेडिक्शन करण्यात आलं होतं. अदरवाईज भूकंपाचं प्रेडिक्शन करणं, अंदाज बांधणं, पूर्वांदाज बांधणं हे खूप अवघड आहे. पण तरीसुद्धा बऱ्याचशा संस्था आहेत, जसं मी सांगितलं की नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट हैदराबाद आहे, किंवा आमची युनिव्हर्सिटी आहे, किंवा अजून दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या संस्था आहेत. त्या ठिकाणी कंटिन्युअस भूकंपाचं मॉनिटरिंग हे केलं जातं. सगळे जे भूकंपाचे छोटे मोठे धक्के येतात ते धक्के त्याचे नोंद होते आणि त्याच्यावरून सेस्मिसिटी पॅटर्न काय आहे तो पॅटर्न बघितला जातो. ग्राउंड मुवमेंट कशी आहे त्याच्यासाठी GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम त्याचा वापर केला जातो. आणि जमीन कशा पद्धतीनं सरकते, कारण आपल्याला माहित आहे की आपला भारत उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेला सध्या सुद्धा सरकत आहे आणि त्याच्यामुळेच हिमालयन रिजनमध्ये भूकंपाचं प्रमाण हे जास्त आहे. आपली इंडियन प्लेट त्या प्लेटच्या खाली जात आहे. त्यामुळं ग्राउंड मुवमेंट कशी आहे, वेदर कंडिशन्स कसे आहेत, किंवा रेडॉन गॅस आहे तो रेडॉन गॅस जो आहे त्याचं सॉईलमध्ये आणि भूजलामध्ये प्रमाण भूकंप यायच्या आधी काही दिवस हे प्रमाण वाढलेलं दिसून येतं. पण त्याचं रेकॉर्डिंग मॉनिटरिंग करणं सुद्धा तेवढं सोपं नाही आहे, खूप अवघड आहे. किंवा काही विहिरीमध्ये वॉटर लेवल, पाण्याची पातळी जी आहे ती वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. किंवा प्राण्यांचं बिहेवियर आहे, जसं खोल अशी बिळामध्ये राहणारे जे साप असतील, उंदीर असतील, ते भूकंपाच्या आधी काही वेळ आधी ते बिळातून बाहेर येतात, असा पण काही शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे. आणि फेजेस ऑफ मून याचाही काही शास्त्रज्ञांनी स्टडी केलेला आहे. पण हे स्टडीतून असं ठोस आपल्याला प्रेडिक्शन हे अजूनपर्यंत तरी करता येत नाही. त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन ऑफ प्रेडिक्शन थेअरीज, म्हणजे त्याचं इव्हॅल्युएशन की एखाद्या स्पेसिफिक लोकेशनमध्ये, एरियामध्ये भूकंप होतात का, ठराविक काळामध्ये होतात का, स्पेसिफिक स्पॅन ऑफ टाइम, किंवा त्याची मॅग्निट्यूड रेंज जी आहे ती कशी आहे, स्थिर आहे की वाढत आहे, किंवा अँड प्रॉबेबिलिटी ऑफ ऑकरन्स म्हणजे त्याची वारंवारिता, म्हणजे भूकंप होतात हे सारखे सारखे होतात आहे का या वर्षी झाला त्याच्यानंतर 5 वर्षानंतर होतोय का दरवर्षीच होतात आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास हा प्रेडिक्शनमध्ये केला जाऊ शकतो. जसं मी सांगितलं की रेडॉन गॅस आहे, त्याचं कंटेंट आहे ते वाढला तर आपण म्हणू शकतो की इथं या एरियामध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. किंवा फोरशॉक्स आहेत भूकंपाच्या आधी, म्हणजे कधीही मोठ्या प्रमाणात जो मोठा भूकंप आहे, मोठ्या मॅग्निट्यूडचा, जास्त मॅग्निट्यूडचा, 7चा 8चा, हा ऑल ऑफ सडन होत नाही. तर फोरशॉक्स हे काही वर्ष आधी त्या ठिकाणी छोटे छोटे भूकंपाचे धक्के हे येत राहतात. जसं किलारीमध्ये सुद्धा काही वर्षापूर्वी छोटे छोटे धक्के येत होतात. तर ते धक्के
पाहणं किंवा त्याचा अभ्यास करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचे पॅटर्न थेरीज कसा आहे, त्याचा पॅटर्न कसा आहे, म्हणजे ते जे धक्के येतात छोटे छोटे, त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो केंद्रबिंदू एकाच ठिकाणी आहे की तो शिफ्ट होतोय, की त्याचा एरिया बदलतोय, तो एका पर्टिक्युलर लाईनमध्ये येतोय का. तर हा त्याचा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न बघणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर प्रेडिक्शन मी जसं म्हटलं, प्रेडिक्शन हे तितकं सोपं नाही भूकंपाच्या बाबतीत. म्हणजे प्रत्येक डिझास्टर आहे, आपत्ती आहे, त्याच्या बाबतीत मगाशीच मी एका स्लाइडमध्ये दाखवलं, काहीचं प्रेडिक्शन करू शकतो, काहीचं प्रेडिक्शन करणं अशक्य आहे, काहीचं प्रेडिक्शन काही दिवस आधी करू शकतो, काहीचं प्रेडिक्शन काही मिनिट काही सेकंद आधी करू शकतो, काहीचं प्रेडिक्शन हे खूप महिने आधी सुद्धा आपण करू शकतो. हे त्या त्या आपत्तीवरती किंवा हजार्डवरती किंवा डिझास्टरवरती हे अवलंबून आहे. तर अर्थक्वेक सेफ्टी टिप्स काय आहेत, तर याच्यामध्ये बिफोर डिझास्टर कुठल्या गोष्टी करायच्या आणि कुठल्या नाही करायच्या हे खूप महत्त्वाचं आहे. कारण भूकंप जो आहे तो कधी होईल, केव्हा होईल आणि कोठे होईल हे सांगणं सध्या तरी आपल्याला शक्य नाहीये. आणि म्हणून आपल्याला बिफोर अर्थक्वेक कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत. भूकंप येण्याची वाट बघायची गरज नाही, तर त्याच्या आधीच आपण आपल्यासाठी सेफ्टी प्लॅन, स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी, स्वतःच्या एरियासाठी सेफ्टी प्लॅन हा आपण तयार करू शकतो. मग त्यात कुठल्या गोष्टी येतात की काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी ह्या योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत. जसं की बॉटल ड्रिंकिंग वॉटर आहे किंवा नष्ट न होणारं अन्न आहे, नॉन पेरिशेबल म्हणजे खराब न होणारं अन्न असेल, फर्स्ट एड किट असेल, टॉर्चलाईट असेल, बॅटरी ऑपरेटेड रेडिओ विथ एक्स्ट्रा बॅटरीज असेल. तर ह्या गोष्टी सहज आपल्याला डोळ्यासमोर दिसतील अशा ठिकाणी ठेवायला पाहिजेत, सहज आपल्याला उपलब्ध होतील. म्हणजे या गोष्टी आहेत ज्या ठिकाणी भूकंप प्रवण क्षेत्र आहे त्या ठिकाणी ह्या जरूर आपण केल्या पाहिजेत, की आपत्ती आली की लगेच आपण त्या गोष्टी हस्तगत करू शकू, आपल्याला त्या मिळू शकतील. देन टीच फॅमिली मेंबर्स हाऊ टू टर्न ऑफ इलेक्ट्रिसिटी गॅस. म्हणजे भूकंप आला तर इलेक्ट्रिसिटी वीज प्रवाह बंद करता आला पाहिजे, गॅसचे रेग्युलेटर बंद करता आला पाहिजे. कारण मी जसं मगाशी सांगितलं की एका हजार्डमुळं, प्रायमरी हजार्डमुळं सेकंडरी हजार्ड होऊ शकतं. भूकंपामुळे समजा गॅस सिलेंडर पडलं आणि फुटलं तर त्याच्यामुळं आग लागू शकते, किंवा इलेक्ट्रिसिटी वीज प्रवाह जर चालूच असेल तर त्याच्यामुळं आग लागू शकते. म्हणून सगळ्या फॅमिली मेंबर्सला आपण शिकवलं पाहिजे की वीज प्रवाह कसा बंद करायचा, गॅस सिलेंडर्स कसे बंद करायचे. नंतर आपल्या घरामधल्या काही जागा आहेत त्या आपण शोधायला पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्याला हानी होणार नाही किंवा आपलं डोकं कव्हर करू शकू. अशा जागा ज्या आहेत त्या जागा आपण शोधल्या पाहिजेत. जसं की टेबल आहे, टेबलाच्या खाली आपण थांबू शकतो, किंवा आपलं कॉट आहे त्या कॉटच्या खाली आपण जाऊ शकतो. म्हणजे समजा भूकंपामुळे वरचं छत पडलं किंवा घरातलं काही एखादं साहित्य पडलं तर ते आपल्या डोक्यावर पडणार नाही आणि आपलं हेड इंजुरी होणार नाही. त्यामुळे ते पुढचं होणारं नुकसान आपल्याला टाळता येईल किंवा हानी टाळता येईल. म्हणून अशा जागा आपण शोधल्या पाहिजेत की आपल्याला कळलं की भूकंप होतोय आता, म्हणजे सुरू झाला आहे, की लगेच आपण त्या ज्या सेफ्टी प्लेसेस आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण उभं राहिले पाहिजे. आणि त्या भूकंपाच्या याच्यामध्ये आपल्याला सोपं पडू शकतं. आयडेंटिफाय अँड आउट ऑफ टाउन रिलेटिव्स अँड फ्रेंड्स. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की भूकंपामध्ये आपली फॅमिली आहे ते फॅमिली मेंबर्स हे सेपरेट होऊ शकतात, आणि म्हणून आपल्या रिलेटिव्हचे, आपल्या फ्रेंड्सचे टेलिफोन नंबर्स वगैरे जे आहेत ते सगळ्यांच्याकडं असणं गरजेचं आहे. म्हणजे जरी आपली फॅमिली विस्कळीत झाली, इकडे तिकडे जरी आपले मेंबर्स गेले तरी ते त्यांच्या ठिकाणावरून ते एक दुसऱ्याला संपर्क करू शकतील.
सेफगार्ड युअर हाऊस. आता भूकंपप्रवण क्षेत्र जर असेल तर त्या ठिकाणचे घरं हे अर्थक्वेक सेफ्टी मेजर्सनीच बांधलेले असले पाहिजे. जसं किलारीमध्ये जे पुनर्वसन केलं लोकांचं, शासनानं जी घरे बांधून दिली ती त्या पद्धतीनं बांधून दिली, अर्थक्वेक सेफ्टी मेजर्स घेऊन घरं ही बांधून दिली. नाहीतर काय होईल, परत तुम्ही जर सेफ्टी मेजर्स त्या ठिकाणी जर त्याचं अवलंबन नाही केलं तर त्या ठिकाणची घरं ही परत तुम्ही कमकुवत बांधाल आणि मग त्या ठिकाणी छोटा जरी भूकंप झाला तर ती घरं परत पडू शकतील आणि परत जीवितहानी होऊ शकेल. म्हणून ते सेफ्टी मेजर्स घेतले पाहिजेत. रिइन्फोर्सिंग द फाउंडेशन पक्क असलं पाहिजे. फ्रेम्स जे आहेत, कॉलम्स जे आहेत, त्याचं इंटरलॉकिंग हे सगळं अगदी व्यवस्थित असलं पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी पाहिजे तर तुम्ही रेप्युटेड कॉन्ट्रॅक्टर वगैरे तुम्ही त्याची मदत घेऊ शकता आणि त्या पद्धतीनं ती घरं बांधू शकता. ड्युरिंग द अर्थक्वेक काय केलं पाहिजे? अर्थक्वेक गिव्स नो वॉर्निंग ॲट ऑल, म्हणजे ते पूर्वसूचना देतच नाही. फार फार तर कधी कधी मोठा थोडासा आवाज येऊ शकतो किंवा छोट्या काही सेकंद आधी काही भूकंपाचे लहरी येऊ शकतात, पण तो कालावधी खूप कमी आहे, फ्यू सेकंदचाच असतो. मग ड्युरिंग अर्थक्वेक काय करायला पाहिजे आहे? टेक कव्हर, गो अंडर द टेबल. म्हणजे फर्निचर असेल आपलं जे स्ट्रॉंग आहे त्या टेबल खाली, कॉट खाली बसलं पाहिजे. जमिनीवरती बसलं पाहिजे, फ्लोअरवरती. आणि जमिनीवरती बसल्यावरती जे आपलं फर्निचर आहे त्याचे पाय आपण पकडून बसलं पाहिजे जर मोठा भूकंप होत असेल तर, की जेणेकरून तुम्ही सुद्धा स्टेबल राहाल, इकडं तिकडं तुम्ही मूव्ह होणार नाही. आणि जर समजा टेबल हलत असेल तर त्याच्यासोबत पण तुम्ही सरकलं पाहिजे. ओके, टेबलाचा हात किंवा त्याच्या पायाचा हात सोडता कामा नये. इफ नो स्टडी कव्हर इज नियर बाय देन नील ऑर सीट क्लोज टू द फ्लोअर. म्हणजे जर काय असं पकडण्यासाठी किंवा डोकं झाकण्यासाठी काही कव्हर नसेल तर जमिनीवरती आपण गुडघ्यावरती बसलं पाहिजे. आणि ज्या ठिकाणी बसलं पाहिजे त्या ठिकाणचे वॉल्स वगैरे एकदम स्ट्रॉंग असल्या पाहिजे. ओके, आणि हात हे असे जमिनीवरती बॅलन्ससाठी ठेवायचे, गुडघ्यावर बसायचं आणि हात हे जमिनीवरती ठेवायचे. डू नॉट स्टँड इन डोरवेज. व्हायलेंट मोशन्स could cause the doors to slam and cause the serious injuries. You may also be hit by flying objects. एक म्हणजे कपाटावरती बऱ्याच वेळेला आपण कपाटावरती बरेचसे सामान ठेवलेलं असतं, मग कपाटाच्या तिथं जाऊन उभं राहण्यात काहीच पॉईंट नाही, कारण भूकंपामुळं कपाटावरचं साहित्य आपल्या डोक्यात पडू शकतं आणि हानी पोचू शकते. विंडोज आहेत किंवा आरसे आहेत, जे हे सगळे अनसिक्युअर्ड ऑब्जेक्ट्स आहेत, तर त्याच्या शेजारी उभं राहिलं नाही पाहिजे. तुम्ही जर बेडवरती असाल तर त्याच ठिकाणी बसा आणि पिलो किंवा ब्लँकेट जे आहे ते आपल्या डोक्यावरती ठेवा, त्यांनी डोकं आपलं कव्हर करा. अँड डू नॉट रन आउटसाइड. लगेच तुम्ही घराच्या बाहेर पडू नका. लिफ्टचा वापर करू नका. पडायचं असेल, समजा भूकंप छोट्या तीव्रतेचा असेल तर घराबाहेर तुम्ही पडू शकता, पण त्या ठिकाणी लिफ्टचा वापर करू नका, कारण तुम्हाला माहित नाही हा भूकंप मोठा येऊ शकतो की नाही येऊ शकतो. तुम्ही जर कच्च्या घरामध्ये असेल तर तुम्ही लगेच बाहेर ओपन एरियामध्ये आलं पाहिजे. आणि ओपन एरियामध्ये येताना पण तिथं झाडं किंवा इलेक्ट्रिक खांब किंवा टेलिफोनच्या वायर नसल्या पाहिजेत, अशा ठिकाणी तुम्ही येऊ शकता. तुम्ही जर बाहेर असाल, आउटडोर असाल, तर तुम्ही ओपन एरियामध्ये जा, बिल्डिंगपासून दूर जा, स्ट्रीट लाईटपासून दूर जा किंवा युटिलिटी वायर्स असतील त्या ठिकाणावरून दूर जा, कारण त्या जर पडल्या तर त्याच्यामुळे हानी होऊ शकते. म्हणून ओपन एरियामध्ये आपण जा आणि त्या ठिकाणी तुम्ही स्तब्ध उभे राहा किंवा जमिनीवरती तुम्ही बसा जोपर्यंत भूकंपाचे धक्के हे पूर्णपणे थांबत नाहीत. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आफ्टर शॉक सुद्धा येतात. मोठा भूकंप झाल्यावर परत अजून एखादा भूकंपाचा धक्का हा येऊ शकतो. इफ युअर होम इज डॅमेज, तुमचं घर जर उद्ध्वस्त झालं असेल, नुकसान पोचलं असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊच नका.
कलेक्ट वॉटर, फूड, मेडिसिन, अदर इसेन्शियल आयटम्स अँड इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स बिफोर लिव्हिंग. समजा तुम्ही घरामध्ये असाल आणि डॅमेज झालं असेल, तुम्ही जर बाहेर असेल तर तुम्ही तिथं जाऊच नका. आणि समजा कमी डॅमेज झालं असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुमचे काही रेग्युलर मेडिसिन्स असतील किंवा काही इसेन्शियल डॉक्युमेंट्स असतील ते तुम्ही घेऊ शकता तिथून. अवॉइड प्लेसेस वेअर देर आर लूज इलेक्ट्रिक वायर्स और डू नॉट टच मेटल ऑब्जेक्ट्स दॅट आर इन टच विथ द लूज वायर्स. कारण तुम्ही तिथं गेलाय, घर पडलेलं आहे, तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक वायर्स सुद्धा अशा तुटलेल्या आहेत वगैरे, त्याला हात लावू नका. किंवा त्या वायर्स कुठे खिडकीला मेटलला टच झाले असतील त्याला हात लावू नका, कारण त्याच्यामुळे शॉक बसून तुम्ही मरू शकता. डू नॉट re-enter damaged buildings and stay away from badly damaged structures. म्हणजे तुम्ही घाई करू नका. भूकंप थांबला म्हणून तुम्ही घरात जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण किती कमकुवत घर झालंय हे तुम्हाला त्याचा बाहेरून अंदाज येणार नाही. नाहीतर तुम्ही आत एंटर व्हायचा आणि वरून बाकीचा जो स्लॅब आहे किंवा बाकीच्या गोष्टी पडू शकतात. इफ यू आर इन अ मुव्हिंग व्हेकल, तुम्ही जर व्हेकलमध्ये असाल तर तुमची जी गाडी आहे ती बिल्डिंगपासून, झाडापासून किंवा पूल असतील, पूल्स, वायर्स असतील त्याच्यापासून दूर नेऊन उभी करा आणि त्या ठिकाणीच तुम्ही थांबा. आफ्टर द अर्थक्वेक, भूकंप झाल्यानंतर काय करू शकता? तुम्ही पायामध्ये चप्पल, शूज हे ते घातले पाहिजेत, कारण बरंचसं मटेरियल, डेब्रिज जो आहे तो त्या ठिकाणी पडलेला असतो. मग त्याच्यात काही गोष्टी असू शकतात, खिळे असू शकतात, चाकू असू शकतात, काचा असू शकतात किंवा मेटल्स असू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला पायाला इजा होऊ शकते. त्याच्यामुळे पायात चप्पल, शूज काहीतरी घातलं पाहिजे. आफ्टर फर्स्ट ट्रिमर बी प्रिपेअर्ड फॉर आफ्टर शॉक्स. म्हणजे पहिला धक्का मोठा झाला त्याच्यानंतर आफ्टर शॉक्स हे येतात, कारण भूकंप जेव्हा येतो त्यावेळेला सगळी ऊर्जा त्याच्यातून बाहेर पडत नाही, 100% ऊर्जा पडतच नाही. त्यामुळं त्याच्यानंतर सुद्धा छोटे छोटे धक्के येऊ शकतात. म्हणजे इट्स नॉट कंपल्सरी, म्हणजे येतीलच असं नाही, पण येण्याची शक्यताही असते. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तयार राहा. आणि ते आफ्टर शॉक जे आहेत ते काही तासामध्ये येऊ शकतात, काही दिवसांनी येऊ शकतात, काही आठवड्यांनी येऊ शकतात किंवा काही महिन्यांनी सुद्धा येऊ शकतात. कारण खाली जे ग्राउंड जे आहे, ग्राउंडची मुवमेंट झालेली आहे, ती सेटलमेंट जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत ते धक्के थांबत नाहीत. म्हणून तुम्ही ही काळजी घेतली पाहिजेत आणि तुम्ही त्याच्यासाठी तयार पाहिजे. चेक फॉर फायर हजार्ड्स अँड यूज टॉर्च लाईट्स इन्स्टेड ऑफ कॅन्डल्स अँड लँटर्न्स. म्हणजे कंदील किंवा मेणबत्त्या वापरण्यापेक्षा टॉर्च लाईट वापरा. कारण समजा हातातून त्या जर मेणबत्त्या किंवा कंदील जे आहेत, केरोसिनचे दिवे, ते जर पडले तर त्याच्यामुळं आग लागू शकते. इफ बिल्डिंग यू लिव्ह इज इन गुड शेप आफ्टर द पेक्स, स्टे इनसाइड अँड लिसन टू द रेडिओ ॲडवाइस. जर भूकंप सुरक्षित असेल, कुठे तडे गेले नसतील, डॅमेज झालं नसेल, काही झालं नसेल, तर मग तुम्ही बिल्डिंगमध्ये तुम्ही राहू शकता. आणि मग न्यूज आहेत, रेडिओ न्यूज वगैरे आहे, रेडिओ जो काय तुम्हाला मार्गदर्शन मिळेल ते तुम्ही घेऊ शकता. हेल्प इंज्युअर्ड और ट्रॅप्ड पर्सन. समजा तुम्हाला हानी झाली नाही, पण जे काही जखमी झालेले आहेत त्यांना तुम्ही फर्स्ट एड देऊ शकता, त्यांना मदत करू शकता. आणि जे सिरियसली इंज्युअर्ड आहेत, जास्त जखमी झालेले आहेत, ते त्यांना तुम्ही मदत घेऊन तुम्ही त्यांना दुसऱ्या ठिकाणी दवाखान्यामध्ये तुम्ही शिफ्ट करू शकता. तुमच्या सहकाऱ्यांना, शेजाऱ्यांना, वयस्क लोकांना तुम्ही मदत करा. छोटे जे बाळं असतील त्यांना तुम्ही मदत केली पाहिजे, जर तुम्ही तुमची हेल्थ आणि हे ते सगळं ओके असेल तर. लिसन टू इमर्जन्सी इन्फॉर्मेशन. म्हणजे आपत्तीनंतर बऱ्याच वेळेला तुम्हाला रेडिओवरून वगैरे ही माहिती दिली जाते. समजा तुमच्याकडे टेलिव्हिजन जरी नसला तरी रेडिओवरून
माहिती मिळू शकते. त्याच्यामुळं ती माहिती ऐकणं सुद्धा अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्हाला बाकी गोष्टीचा, सगळ्या गोष्टीचा अंदाज येऊ शकतो. आणि बिल्डिंग जर डॅमेज झाली असेल तर बिल्डिंगमध्ये तुम्ही राहू नका, दुसऱ्या ठिकाणी तुम्ही राहा आणि तिथला सहारा घ्या. आणि तुम्ही घरी परत कधी येऊ शकता, जेव्हा अथॉरिटीजनी सांगितलं की तुमचं घर हे सुरक्षित आहे, त्यांनी बघितलंय, आणि ते जर त्यांनी सांगितलं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये या. पण घरामध्ये आल्यानंतर जे काही फ्लेमेबल गोष्टी आहेत, लिक्विड्स आहेत, गॅसोलिन आहेत, गॅस आहे, ते लगेच तुम्ही पेटवू नका. आधी घरामध्ये बघा वास येतोय का, कुठं फ्यूम्स येतात का. नंतर ज्या खिडक्या असतील त्या उघडा, व्हेंटिलेशन येऊ द्या, हवा बाहेरची आत येऊ द्या. आणि मग त्याच्यानंतर जर सगळी सिच्युएशन जर ओके वाटली तुम्हाला तर तुम्ही मग गॅस वगैरे जे आहे ते तुम्ही पेटवू शकता. किंवा इलेक्ट्रिक तुमचे कनेक्शन्स आहेत ते बघा, तुम्ही कुठे स्पार्किंग होतंय का, कुठे वायर ब्रेक झालेत का, हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही ते लाईट्स वगैरे किंवा लाईटवरती आधारित उपकरणं वापरू शकता. समजा जर कुठं वायर्स वगैरे ब्रेक झाले असतील तर तुम्ही मेन फ्यूज बॉक्स आहे तोच तुम्ही ऑफ करा आणि इलेक्ट्रिशियनला बोलून त्याची दुरुस्ती करू शकता. सिवेज लाईन्स बघा, वॉटर लाईन्स बघा, त्या डॅमेज झालेत का. डॅमेज जर झाले असतील तर त्याचा वापर करू नका. जसं सिवेज लाईन डॅमेज झाली असेल टॉयलेट वापरू नका. वॉटर पाईप डॅमेज झाली असतील तर त्यातलं पाणी घेऊ नका. बाहेरून पाणी मागवा तुम्ही, कारण ते दूषित होऊ शकतं आणि त्याच्यामुळे परत तुम्ही आजारी पडू शकता. टेलिफोनचा वापर करा इमर्जन्सी कॉल्समध्ये. आणि समजा जर फॅमिली मेंबर जर सेपरेट झाले असतील ड्युरिंग द डिझास्टर तर मग तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. किंवा काही लोक बाहेर असतील, म्हणजे मुलं समजा शाळेमध्ये गेली असतील, काही घरातले लोक काही कामानिमित्त बाहेर गेली असतील तर तुम्ही त्या ठिकाणीची इन्फॉर्मेशन सगळी त्यांना द्या, जेणेकरून ते योग्य रीतीनं घरी येऊ शकतील. आणि त्या रिटर्निंगचा प्लॅन सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि त्यांना देऊ शकता किंवा टेलिफोनवरती सांगू शकता. समजा सिच्युएशन जर खूप खराब असेल तर त्या पद्धतीने तुम्ही काळजी घेऊ शकता. या ठिकाणी हे जे टेबल आहे हे ॲप्लिकेशन ऑफ स्पेस रिमोट सेन्सिंग इन डिझास्टर मॅनेजमेंट हे दिलेलं आहे. याच्यामध्ये इथं डिझास्टर दिलेलं आहे, प्रिव्हेन्शन, प्रिपेअर्डनेस आणि रिलीफ. तर भूकंपाच्या संदर्भानं अर्थक्वेक्स, मॅपिंग जिओलॉजिकल लिनियामेंट्स, लँड यूज वगैरे अशा पद्धतीने दिलेलं आहे. लोकेट द स्ट्रिकन एरियाज, मॅप डॅमेज. नंतर व्होल्कॅनिक इरप्शन असतील तर त्या ठिकाणी टोपोग्राफिक मॅप वापरा, लँड यूज मॅप्स वापरा. अशा पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या, जसं लँडस्लाईड आहे त्या ठिकाणी पण मॅप्स वापरा. प्रिपेअर्डनेससाठी तुम्ही रेनफॉल, पाऊस किती प्रमाणात पडतो, तिथल्या स्लोपची स्टॅबिलिटी काय आहे, किती भक्कम आहे तिथला स्लोप, ते हे करू शकता. आणि प्रत्येक डिझास्टरसाठी या सगळ्या गोष्टीचा वापर करून तुम्ही झोनेशन मॅप तयार करू शकता. जसं भूकंपासाठी अर्थक्वेक झोनेशन मॅप, लँडस्लाईडसाठी लँडस्लाईड झोनेशन मॅप, फ्लड झोनेशन मॅप, तुमच्या एरियासाठी, गावासाठी, शहरासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी करू शकता. आणि त्याच्यामध्ये समजा तुमचं गाव असेल किंवा तालुका असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही दाखवू शकता की हे एरियाज आहेत, हे अर्थक्वेक प्रोन आहेत, लँडस्लाईड प्रोन आहेत, फ्लड प्रोन आहेत, आणि मग त्याची सिव्हिअरिटी किती आहे, मध्यम आहे, लो आहे की स्ट्रॉंग आहे, ते तुम्ही त्याच्यामध्ये दाखवू शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही काळजी घेऊ शकता. आता आपल्याला माहिती आहे की सध्या कोरोनाचं प्रस्त हे खूप झालेलं आहे. हे सुद्धा एक नैसर्गिक आपत्तीच आहे, हे संकट आपल्यावरती आलेलं आहे आणि हे न भूतो न भविष्यते असं संकट आलेलं आहे. खूप प्रमाणामध्ये जीवितहानी होत आहे. आपल्याकडे अजून लस त्याच्यावरती उपलब्ध नाहीये. शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत, त्याचं स्वरूप आपल्याला लक्षात येत नाही. आतापर्यंत असं होतं की तो जमिनीवरतीच राहतो, हवेमध्ये राहत नाही जास्त काळ.
आता काही बातम्या येतात की तो हवेमध्ये सुद्धा हवेमधून ट्रान्समिशन होऊ शकतो. म्हणजे इतकी अनिश्चितता आहे, कारण याचं स्वरूप, याचा इम्पॅक्ट, याचे हे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत नाहीत. त्यामुळं अशा डिझास्टर, अशी जर आपत्ती आली तर त्याला फेस करणं ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे. आणि मला वाटतं सगळं जग जे आहे ते जग या करोना व्हायरसमुळं परेशान आहे. आणि आपण बघतो की वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, पोलीस असेल, डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, हे सगळे त्यांच्या त्यांच्या परीनं त्याच्यामध्ये योगदान देत आहेत. आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा घरामध्ये राहून योग्य ते काळजी घेऊन आपलं पण योगदान या ना त्या स्वरूपात दिलं पाहिजे. आपण सुद्धा जास्त अननेसेसरी बाहेर फिरलं नाही पाहिजे. जर बाहेर जायचं असेल तर मास्क वापरला पाहिजे, सॅनिटायझर वापरलं पाहिजे, हात धुतले पाहिजेत, क्राऊडी एरियामध्ये गेलं नाही पाहिजे. असे बरेचसे जे डायरेक्शन्स आपल्याला शासनानं वारंवार दिलेले आहेत ते आपण अंमलात आणले पाहिजेत आणि त्या दृष्टीनंच आपण वाटचाल केली पाहिजे. तर अशा पद्धतीनं मी माझ्या परीनं आपत्ती व्यवस्थापन, खरं तर हा खूप मोठा विषय आहे. म्हणजे असा हा 1 तासात वगैरे सांगण्याचा विषय नाहीये. एक डिझास्टर घेतलं तरी त्याला कित्येक तास लागतात. अगदी डिटेलमध्ये जर सांगायचं झालं तर हे मी थोडक्यात प्राथमिक स्वरूपाची माहिती मी माझ्यातर्फे आपत्ती व्यवस्थापनाबद्दल दिलेली आहे. आणि मला ही संधी सिंधुजन अकॅडमीने दिली, त्याबद्दल अकॅडमीचे तसेच शिंदे सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.